रणवीर सिंग, श्रद्धा कपूर, प्राजक्ता माळी असेल, थकेश असेल, म्हणजे एकदम बॉलिवूड पासून सगळीकडे म्हणजे मराठी इंडस्ट्री सगळीकडे गाणं वाजते. तांबडी तांबडी कसं सुचलं तुला? त्याचे लिरिक्स आले कुठून? म्हणजे माझं पहिलं लव्ह सॉन्ग नव्हतं, माझं पहिलं हार्टब्रेक सॉन्ग होतं. काय सांगतो? हा पार्ट घरच्यांना नाही माहिती. आता तर झालंच पाहिजे, असेच तर पॉडकास्ट आपण एक्सप्लोर. अरे नाही, बायलन्स फाइंड करणं खूप अवघड आहे ते या गाण्यामध्ये. इट स्टार्ट्स लाईक अँड नाऊ द हंगर इज मल्टिप्लाइड. I don't have to put any city on the map, bro. My spot is solidified. All your extra talk nullified. Grown man, baby face, just to summarize. See, my clothing is not customized, but these clothes you don't find otherwise. Shit is justified. My heart turned cold seeing my mother cry, so I'm trying to play a role in my brother's life. And when it's dark, I sing my demons a lullaby. दादा, तुझे मित्र काम, इनकोर, सीधे मौत वगैरे आहे, त्यांच्यासोबतचा बॉन्ड कसा आहे तुझा आणि त्यांच्याबद्दल तुला काय आवडतं? त्याच्यानंतर आता नवीन गाणं तुझं रिसेंटली आलेलं आहे, खणखणीत, ज्यात तुझा असा काहीतरी आवाज काढला. आवाज नेहमी माझा खणखणीत, नोट मागतोय करकरीत, लिखाण मात्र पद्धतीतनी गाणी टाकतोय सलग मी. थोडीफार छोटी मोठी कामं लागतात मार्गाला आणि पुढे चाललोय करंती. अडथळे ते सरकतील, माग नसतो वळत मी, उगाच नसतो पळत माझी गतीने मी निवांतरी चपळ मी. तू 16 पासून आतापर्यंत गाणी करते, 2024 म्हणजे जवळ 10 वर्ष होतील तुला इंडस्ट्रीत, आणि 10 वर्षानंतर तुला पहिले हिट मिळालंय. हा एक स्ट्रगल होता तेव्हा, कुठं असं नाही वाटलं की यार करतोय पण ते भेटत नाहीये? छोरी यार पार मत कर ऐसे जले जिया, तेरी आँख मार घायल ऐसी भूलूं मैं पिया, तेरे ही वश में मैं नाचूंगा है सारी सारी रात. I sing my demons a lullaby so I can get some sleep in the fucking night. Bro, it gets really bad when you fucking tired, but you just keep going, no another choice. We are not trying to set example for no younger guys. We just working day and night to get our supper right. Can't help but go to sleep with a puzzled mind. Nothing to glorify about this hustle life, stuck in their grind. की आम्ही कामं करतोय तर खरं आहे, पण आम्हाला काही मजा नाही येते एवढं काम करायला. कळतंय ना की आम्ही कामं का करतोय, कारण आता तेवढं अनफेअर झालंय वर्ल्ड. नमस्कार आणि नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र श्रीराज आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा लाडका चॅनल दॅट ऑड इंजिनियरला, म्हणजेच मला. मंडळी, आज मी हक्काने सांगतो, आपल्या ऑडपॉडवर माझा मित्र आलाय, पण मित्र असा आहे ज्यांनी भारत गाजवलंय आणि भारताबाहेर त्याचं गाणं सगळीकडे वाजतंय. म्हणजे रणवीर सिंग म्हणू नका, श्रद्धा कपूर म्हणू नका, प्राजक्ता माळी म्हणू नका, थकेश म्हणू नका, म्हणजे इंडस्ट्री हलवली आहे दादा. आणि एकाच गाण्यानी, तांबडी चांबडी असं त्या गाण्याचं नाव आहे. आणि त्याचा जो लेखक आहे म्हणजे रॅपर आहे, तो माझा मित्र श्रेयस आलेला आहे आपल्या पॉडकास्टवरती. पण त्याची जी जर्नी आहे ही फार इंटरेस्टिंग आहे, म्हणून मी त्याला म्हणलं की दादा तू ये, आपण जरा गप्पा मारू. आणि मजा आलेली आहे खरं तरी या पॉडकास्टला. सो मी जास्त वेळ घेत नाही, पॉडकास्टला सुरू करू. दादा रॅपर आहे, लेखक आहे, एंटरप्रेन्योर आहे, आणि काय म्हणतात त्यांनी खूप काही आहे. मी जास्त काही सांगत नाही, तुम्हाला माहितीच आहे. डायरेक्ट पॉडकास्टला सुरू करू. चला लाव रे सेटअप. हे चांगलं काढ रे, चांगलं काढ रे. एक तर आता मुलींचे रिप्लाय लागले, जरा चांगलं काढ बघू. मस्त आलंय. ह्याला ते गाणं टाकू आपण, लका 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 लका. हा तेच ते नाही का, पांढर शर्ट तांबडी पॅन्ट, काय होतं ते, तांबडी शर्ट पांढरी पॅन्ट. थांब भाई, ते तसं नाही, ते मी सांगतो तुला कसं आहे ते. तांबडी चांबडी चमकते उन्हात ना, लकालक खादीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून दादा इथं चाललो, दादा बरोबरच करायचं. सगळं गाणं इथं कुठं म्हणतो, जरा चला सगळं इथंच कुठं म्हणतो दादा. ये शॉट 1 टेक 1 ऍक्शन. तर मंडळी, कोण आलाय बघताय का? ज्या पूर्ण इन्स्टावरती धुमाकूळ घातल्या ज्या गाण्याने, तांबडी चांबडी, त्याच्यावरती जे नाव आहे ते श्रेयस, ते दादाच आपल्यासोबत आहे. म्हणजे मराठी इंडस्ट्री म्हणू नका, बॉलिवूड म्हणू नका, आणि जगभरात एक गाणं वाजतंय त्याची. धन्यवाद, ते गाणे ह्यांनी लिहिले. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद शोवरती आल्याबद्दल, आपल्या ऑडपॉडवरती आल्याबद्दल खूप मजा आली. आणि दादांचं ते गाणं मी रिलीज व्हायच्या आधी ऐकलं होतं. म्हणजे त्यात आपला फ्लेक्स आहे की हे गाणं आपण रिलीज व्हायच्या आधी ऐकलं होतं, माहिती होतं हे गाणं वाजणार आहे. आणि मी दादा म्हणलं होतं, दादाच्या स्विफ्ट मध्ये ते गाणं ऐकलं होतं, आणि ते रिलीज झाल्यानंतर जे वाजतंय असं लकी फील करतोय, प्राऊड फील करतोय की यार पण ते गाणं ऐकलं. मला पण लय मजा आली, आपण तेव्हा ते गाणं ऐकलं नाही. आज आपण बसलोय त्याच्या सक्सेस बद्दल बोलतोय ऑलमोस्ट, नाही का? लय मजा. काय पाहिजे असं ना,
सो दादा सुरुवात करायची आहे पहिल्याने. बाकी मी आता आपला फॉर्मॅटच चेंज करतो जरा, तू आलाय म्हणून. ते गाणं तू म्हण. तांबडी चांबडी. हा पूर्ण लिरिक्स सकट. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लकालक, खादीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी टकाटक, चेहऱ्यावर तेजपणे चकाचक, आवाजात वजननी बोलण्यात ये नजाकत, म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं. जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगातच, जे पण काही दिलेलं देवानं मिरवतोय हक्कानं. क्लब मध्ये क्रेडिट सर मराठी वाजणारच हमखास, आपल्या कामात नाही कधी काही शंका. क्राऊड मध्ये दंगा बघ, साक्षीलाही जनता, जिकडं जाशील तिकडे आपलाच डंका. पद्धतशीर कारागीर लेखणीवर मारलेला आहे रंदा. मी गाडीवर फिरताना कामानी, मी स्टेजवरती भिजलो की घामानी. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाखा 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 लाखा. रणवीर सिंग म्हणू नका, श्रद्धा कपूर म्हणू नका, थगेश, प्राजक्त माळी आणि जगभरातले सगळेच असे एकदम जे इन्फ्लुएन्सर्स वगैरे सगळ्यांच्या फीड वरती हे गाणं वाजते, सगळ्यांच्या स्टोरीला गाणं दिसतंय, म्हणजे मजा येते. आणि मला असं फ्लेक्स करू वाटतं की तो दादा ज्याने गाणं लिहिलं तो आपला मित्र आहे आणि ते गाणं मी ऐकलं, मजा आली. सो दादा तांबडी चांबडी कसं सुचलं तुला? ह्याचे लिरिक्स आले कुठून? म्हणजे लयच खतरनाक विषय होता, सुचला कसा? धन्यवाद. आता सुचला कसा, मला वाटतं तो विषय आपल्याला सुचलाय तो विषय जगून थोडक्यात सांगायला गेला असतं. आता हा जो शब्द आहे ना तांबडी चांबडी, तो आलेला म्हणजे मी एकदा आधी फक्त ओळ लिहिलेली. माझं एक दुसरं गाणं आहे वेदांग सोबत, ऑफ द बॅलन्स करून. त्यात एक ओळ होती ज्याच्यामध्ये तांबडी चांबडी या शब्दाचा वापर होता की तरी चेहऱ्यावरती तेज उगत्या सूर्यगत, तांबडी चांबडी गाडीवरती भाजत फिरतात उघड्यावर. की जे आपण काम करताना कसं फिरतो, तू टू व्हीलरवरती फिरतो जेवून थांबत, ऊन लय बेकार असतं, तेव्हा मी ती ओढ लिहिलेली तांबडी चांबडी भाजत फिरतायत उन्हात म्हणून. तिकडनं मला त्या हुकची आयडिया आली की बाहेर जेव्हा जातो तर माझी तांबडी फक्त भाजत नाही, माझी चांबडी चमकते पण, कळतंय का? आणि तिकडनं ती ओळ आली की तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लखा 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 करून. म्हणजे रणवीर सिंग, श्रद्धा कपूर, प्राजक्ता माळी असेल, थगेश असेल, म्हणजे एकदम बॉलिवूड पासून सर्वीकडे गेले, सगळीकडे म्हणजे मराठी इंडस्ट्री सगळीकडे गाणं वाजतंय आणि धिंगाणं घातलेलं आहे. खरंय. आणि म्हणजे मी तुला ह्या गाण्याने ओळखतो असं नाही, तुझ्या आधी बरीच गाणी ज्याच्यावरती आता आपण चर्चा करणार आहे. तुला मला एक सांगायचं होतं, मी मराठीमध्ये ना हिंदीमध्ये रॅप म्हणलं की मी डिवाइनला ऐकतो आणि ती एक एनर्जी येते, एक ते इन्स्पिरेशन भेटतं आणि प्रत्येक कामाच्या आधी ते असं ऐकलं का जरा मजा येते. पण तसं मराठीत कोणी असेल तर तू आहे. म्हणजे तुझी गाणी ऐकली ना, खूप धन्यवाद. ते कापसाचं काळीज असेल माझं फेवरेट, आपलं खनखनीत असेल, कसं म्हणजे मला तू जरा सांग जरा या सगळ्या कसं सुचतं तुला हे सगळं लिहिणं वगैरे? अरे हल्ला एक तर कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, सुचतं कसं करून. कारण आता मी माझे विचार कसे एक्सप्लेन करू तेच नाही मला जमत, म्हणून मी लिहायला बसतो. पहिली गोष्ट तर मला वाटतं सुचतं कसं तेच रे, जगून जगून सुचतं. आणि हल्ली मी म्हणजे असं झालंय की मी शिकतोय की व्यक्त कसं करायचं नाही का, स्वतःला एकदम सरळ शब्दात व्यक्त कसं करायचं. कारण खूप तरीके असतात तुला स्वतःला व्यक्त करायचे आणि एक्सप्रेस करायचे. तर मी आता सध्या जी गोष्ट एक्सप्लोअर करतोय ती की गोष्टी सिंपल करून कसं सांगायचं समोरच्याला, की त्याला पण कळलं पाहिजे, त्याला पण जास्त डोकं नाही फोडायला पाहिजे. मेन पॉईंट इथे आहे की माझी फिलिंग तुला कळली पाहिजे, तर ती मी कशी सांगायची त्याच्यावरती मी आता ह्या गोष्टी शिकतोय की साधं सोपं सरळ करून कसं सांगायचं. त्या प्रोसेसमध्ये मला हेच कळलंय की जसं असेल तसं लिहितो मी, जे इथं फील होतंय तसं लिहितो. म्हणजे फक्त थोडीशी एडिटिंग करतो, बाकी काय नाही. आणि त्यामुळे ते मला वाटतं सरळ सरळ असल्यामुळे एवढं चांगलं वाटतं तुला. एक्झॅक्टली, म्हणजे ते सिंपल शब्द आहेत, साधे पटकन समजतात, ते तर मेन रिझनच आहे. पण आता मला जरा पास्ट मध्ये घेऊन जायचं तुला सगळ्या, की याची सुरुवात झाली कुठून लिखाणाची? कुठला आहेस प्रॉपर? मी प्रॉपर आहे बघ मुंबईचा. माझं मूळ गाव एकदम रत्नागिरी, ठीक आहे. जन्मलो मी मुंबईत भांडुपला. तर मुंबईत होतो मी काहीतरी मला वाटतं पहिलीच्या आधी, म्हणजे बालवाडी, सिनियर केजी, ज्युनियर केजी मी मुंबईत होतो. आम्ही राहायचो जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो आम्ही 10-1 जण नाही का. बरं. हो, मी म्हणजे आमचं कुटुंब 4 जणांचं, म्हणजे काकांचं कुटुंब आणि आजी आजोबा असं मुंबईत राहायचो. आणि मग तेव्हा आमचं कसं गावाला पण होतं, म्हणून म्हणजे आमची फॅमिली गावाला शिफ्ट झाली काही कारणामुळे, की मी, मम्मी, पप्पा आणि माझा भाऊ ऋतिक, त्याचं नाव आहे. तर मग मी रत्नागिरीत पण होतो शिक्षणाला, 6वी-7वी पर्यंत तिकडेच होतो. काय सांगतो, म्हणजे कोकणात तुझं 7वी पर्यंत आयुष्य गेलं? 6वी पर्यंत आयुष्य गेले कोकणात, संगमेश्वरला. गेलास का कधी संगमेश्वरला? ना, ऐकलंय. चिपळूणच्या पुढं 1.5-2 तास. तर तिकडे होतो मी संगमेश्वरला 6वी पर्यंत. आणि मग त्यानंतर परत मुंबईला आलो, तेव्हा मुंबईमध्येच होतो आम्ही, कुलब्यात राहिलाय मुंबईला. आणि त्यानंतर आता
आता बघ, आता तुला मला वाटतं फक्त 2-3 गोष्टी माहिती असतील, मुंबई, पुणे, रत्नागिरी माझ्या आयुष्यातल्या. मध्ये अजून असा पण एक फेज होता की आम्ही मुंबईत राहायचो आणि त्यानंतर मध्ये आम्ही ठाण्याला शिफ्ट झालेलो, कळव्यात राहायचो मी तेव्हा. तर माझी बघ 7वी नंतर परत गेल्यावरती 8वी 6वी 7वी मुंबईला झाली. त्यानंतर परत 8वी 9वी 10वीला मी होतो ठाण्यामध्ये, कळव्यामध्ये. तिकडे मग मी डिप्लोमा केला. मग तिकडनं आम्ही परत मुंबईला शिफ्ट झालो. मग जेव्हा माझं कॉलेज संपलं त्यानंतर नाही नाही, जेव्हा माझं डिप्लोमा संपला त्यानंतर जो मी इंजिनिअरिंगला आलो, तो मी आलो पुण्यात आणि तसं माझं पुण्याचं इंट्रोडक्शन होतं. क्या जसं बात मला आहे. वाटतं मेजॉरिटी महाराष्ट्राच्या लोकांचं असतं की शिक्षणासाठी पुण्यात आला, पण पण भारी तेव्हापासून वाटतं मी की इथेच राहिलो, जेव्हापासून आलो सो तेव्हापासून. तू पण एक इंजिनियर आहे. हो, इंजिनियर, केली आयटी complete? इंजिनियर. हा, झाली ना कम्प्लीट. तो आयटी इंजिनियर क्या हो, वाटतं? IT मजा आली केलं. ऐकून. Job पण केला म्हणजे मी मी पण IT. आयटी इंजिनियर. आता जरा मजा येईल कुठनं बोलायला. गेलं तू इंजिनिअरिंग? मी इथं जिल्हाच होतो. जिल्हा नाऱ्यामध्येच. नाऱ्यात. ते इंजिनियर वरच असे वेगळे करतात का काहीतरी आयुष्यात? हा, मला असं वाटतंय, कारण 2 गोष्टी मला वाटतं. एक तर कधी कधी इंजिनिअरला बोर होतात नाही का? आणि मला वाटतं काय नाही, इंजिनिअरिंग मध्ये किडा असतो इंजिनिअरिंगला गेल्यावरती. काही ना काहीतरी करायचं नुसतं वेगळं. त्यामुळे वेगळं. मला वाटतं तर तू कधी तुला असा शोध लागला की याला आपल्याला लिहिता येते? बघ, असं मला असं स्वतःला कळलं लिहिता येतं, मला वाटतं की काय मी 9वी 10वीत होतो असेल तेव्हा. पण कारण त्याच्या आधीपासून मी काय ना काय लिहायचो. मला वाचायची खूप आवड होती. म्हणजे मम्मीला मेन म्हणजे वाचायची आणि लिहायची आवड आहे. मला वाटतं माझं जे लिखाण आहे ते तिकडनंच आलंय असं. तर तेव्हा मी रॅन्डम अशा कविता लिहायचो मम्मीसोबत. मला आठवतंय आम्ही एक पहिली कविता जी मम्मीसोबत मी बसून लिहिली कोणत्यातरी सिरियलसाठी होती. बर. हां. अरे कोणतीतरी कुकिंग सीरीज होती, जी ई-टीव्ही वरती लागायची मला वाटतं. ई-टीव्ही मराठीवरती आम्ही असायची. सारे मला वाटतं केले. मेजवानी होती ती हा, सीरियलचं मेजवानी, नाव. बरोबर, हां, ETV. मेजवानी होतं त्या सीरियलचं नाव. तर ते लोकं त्यांच्या व्ह्युअर्सकडनं नाही का लेटर्स हां. एक्सेप्ट करायचे माहिती आहे का? त्यामध्ये आम्ही काहीतरी कविता लिहिलेली आणि आम्ही तिला पाठवलेली. मला माहिती नाही ते टीव्हीवरती आलं की नाही, पण माझी सगळ्यात फर्स्ट रायटिंगची मेमरी ती असेल. आम्ही तेव्हा काहीतरी असं ETV ला random काय लिहिलं. लिहिली होती आठवत आहे? काहीच नाही आठवत मला. नाही आठवत, ती पोएम नाही आठवत मला. कारण मी मम्मीसोबत बसून लिहिलेली. असं स्वतःहून सर्व लिहिलं आणि असे पाठवले असं नाही. मम्मीसोबत आता बसून लिहिली. तू सांगितली जर्नी इथपर्यंत आला, मग पुण्यात तू हम्म. रॅपिंग सुरू केलं वगैरे, तेव्हापासून लिहायचं. हम्म. पण तुझ्या गाण्यांमध्ये आहे ना, एक असा काहीतरी दर्द आहे म्हणजे की तुला कुठल्या तरी गोष्टीचा त्रास झालेला आहे किंवा तू खूप स्ट्रगल मधून कुठल्या तरी गेलाय, चाललाय. खरंय. ते रिलेट होतं प्रत्येकाला. तर असं काय झालं आयुष्यात म्हणजे एकदम सगळ्यात पहिलं मला वाटतं की हा जे म्हणतो ना तुझी दर्द, आय डोंट नो, महसूस होतं माझ्या गाण्यांमध्ये. सगळ्यात पहिलं त्याचं कारण असेल की आता जर तू म्युझिक सोडलंस तर मी असा नॉर्मल आयुष्यामध्ये खूप कमी बोलणारा मुलगा नाही का, मी जास्त बोलत नाही. मी हल्ली थोडा एक्स्ट्रोवर्ट झालोय, कारण धंदा करताना एक्स्ट्रोवर्ट व्हायला लागतं, त्याला काही इलाज नाही म्हणून, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बरोबर. नाहीतर मला जास्त गर्दी आवडत नाही. मला वैताग येतो कधी आपली 4 माणसं असली की बरं वाटतं जरा बोलायला. तर आणि लहानपणापासून माझे असे जास्त मित्र वगैरे मी नव्हते बनवले, म्हणून मी असं खूप आयसोलेटेड होतो, जास्त बोलायचो नाही आणि खूप इनएक्सप्रेसिव्ह होतं असं बोलू शकतोस की फिलिंग्स काय आहेत ते सांगण्यामध्ये थोडं घाबरणं किंवा लाजणं. एक्झॅक्ट वर्ड नाही माहिती मला, ते घाबरणं बरोबर. नाही की लाज नाही. तर तो एक भाग आहे ज्यामुळे मी लिहायला बसतो तेव्हा मी एकदम भरभरूनच लिहून टाकतो, की कारण मी त्याच्या बाहेर व्यतिरिक्त कुठे ते व्यक्त नाही करत आहे. आणि जेव्हा मी लिहायला बसतो तर मी एकदमच इंटेन्स पूर्णच लिहून टाकतो जसं जसं फील होतं. ते एक रिझन आहे. Favorite रत्नागिरी place. आणि कोकण म्हणलं तर Favorite, फेमस हा. जे पहिलं धोक्यात येतं मुलांच्या क्यू, एकतर ते बीच वगैरे ते सगळं, हम्म. म्हणजे हिरवगार निसर्ग वगैरे हम्म. ते सगळं, पण त्याच्यासोबत भूत, करणी, भूतकर्णी, या सगळ्या लय गोष्टी. लय 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 गोष्ट आमच्या तो गावात पण. हे झालं होतं काय आमच्या किस्सा? गावात पण आता मी लहानपणापासून नाही, असे तर किस्से लय नको नको ते झालेत. पण आता हे सर्वच मला वाटतं लयच क्लोज सर्कल आहे नाही का, सर्व कोकणांमध्ये थोडं थोडं, की माझ्या पप्पांचा चुलता म्हणजे माझ्या आजोबांचा भाऊ, ते पण गावामधले काय म्हणतात ते भगत असतात ना, हा. ते होते. बर. हा, तर असं ते सांगतोय सर्व दर 2-3 फॅमिलीमध्ये तुला काही ना काही काय अशी झालं माणसं जरा दिसतात. सांग ना किस्सा. तर वाटतंय आमचं गावाचं घर कसं आहे, असं असं बैठा बंगला आहे, 2 BHK टाईप, आणि त्याच्या बाहेर असं बसायला जागा आहे, अंगण आहे त्याच्या बाहेर, आणि त्याच्या लांब असा कंपाऊंड आहे काहीतरी 10 गुंठ्याचा. तर समज आता आपण इथे बसलोय, इथं मागं घर आहे आपल्या, इथं आपलं वरांडा आहे आणि तिकडे समोर तुझं बाहेरची बिल्डिंग आहे ना, तिथं त्याच्या पण थोडं पुढं पलीकडे समज गेट असेल आणि असा उतारा आहे यायला इकडे. तर त्या दिवशी फक्त घरी आहे ना माझी आजी होती आणि मम्मी होती. ठीक आहे. पप्पा मला वाटतं होते दुकानावर. म्हणजे कसं आहे, आमच्याकडे संगमेश्वरला आमचं दुकान होतं आधी, आणि संगमेश्वरवरनं आत मला वाटतं काय 15-18 किलोमीटर आमचं राहायचं गाव असेल फणसट करून. ते आधी मॅपवर पण नव्हतं. आता येते मॅपवर. आम्हीच टाकला माहिती आहे का ते मॅपवरती. आमच्याच घराचे फोटो टाकले आणि ते फोटो टाकून दिले. तर तिकडे पप्पा दुकानात असायचे आणि इकडे आमचं घर होतं आणि तेव्हा रात्र झालेली. आणि आमचं गाव असं आहे की तिकडे फोनचा नेटवर्क पण नाही. तिथं स्ट्रीट लाईट नाही, काय नाही. एकदमच खेडेगाव होतं तेव्हा. तर आजी आणि माझी मम्मी बसलेत आणि आजोबा गेलेले मासे पकडायला. ठीक आहे. गावाला हे खूप असतं. मासे पकडायला गेलेले आणि गेलेले रात्रीचे मासे पकडतात ना, त्याला काय म्हणतात ते, तुळशाला जातात म्हणून म्हणतात, की रात्रीच्या लाईटीवरती मासे पकडतात. त्यांचं औषध असतं काय ना काय. तर ते फक्त रात्रीचेच करतात. तर त्याच्यासाठी आजोबा गेलेले काहीतरी मला वाटतं 5-6 वाजता गेले असतील. कारण 7-8 वाजता निघायचं असतं नदीवरती, असा विषय.
आणि ते गेलेत आणि तेव्हा गेल्यावर त्यांना काय 1-2 तास झाले असतील आणि मम्मी आणि आजी माझी अशी बाहेर बसलेली अंगणामध्ये. असंच बोलत बोलत बाहेरची आमची लाईट चालू करून. आईला पान खायची सवय नाही का. तर आई पान खात होती आणि तितक्यात काहीतरी 9-9:30लाच आजोबा असे येताना दिसले नाही का रस्त्याने. आजोबा माझे फुल पांढरे कपडे घालतात. वरती पण पांढरं, खाली पण पांढरं. ठीक आहे. तर आम्ही इथं बसलोय. पुढे कंपाऊंड आहे आणि तिकडे असा बाहेरचा रोड आहे थोडासा. तर तिकडनं असे चालत चालत येतात आणि तो आमच्या गेटमध्ये येतो ना, तेव्हा गेटमध्ये आल्यावरती ती डीपी असते ना इलेक्ट्रिसिटीची, नाही का, ती अशी मध्ये आहे. त्याच्या बाजूला एक आमचं काजूचं झाड आहे नाही का. तर तू आत येताना अर्धा रस्ता तुला दिसत नाही, अर्धा दिसतो. ठीक आहे, असा विषय. तर मम्मी आणि आजी बसलेले. तर त्यांना दिसले आजीला येताना अण्णा म्हणतो आम्ही माझ्या आजोबांना. तर आजी मम्मीला म्हटली, की "हे बघ अण्णा लवकर आले वाटतं. आज काय कॅन्सल झालं की काय माहिती." कारण कसं तू 7-8ला गेला ना मासे पकडायला, तर रात्री 11-12 वाजता येतो असा विषय असतो. तर त्या दिवशी अण्णा 9:30-9:30लाच आले. तर मम्मी बोलली, "काय माहिती झालं असेल कॅन्सल, काय उद्या-बिद्या जात असतील." तर असे अण्णा आले आतमध्ये, गेटमध्ये आले. थोडे पुढे येत होते. इथपर्यंत आमचं ते नाही का ते डीपी आहे आणि काजूचं झाड आहे. ते इथपर्यंत आले. त्याच्या मागे गेले आणि आई म्हटली, की आले. आई अशी उठत होती म्हणजे जेवण वगैरे गरम करायला आणि आतमध्ये आले आणि याच्या पुढे आलंच नाही कोण. कळतंय? असे ते आतमध्ये आले, त्या झाडामागे गेले आणि पुढे आलेच नाही कोण. ठीक आहे. तर हे आजीला कळलं, की मम्मीनी पण नोटीस केलं आणि आजीनी पण नोटीस केलं. ठीक आहे. तर माझी मम्मी थोडी घाबरली वाटतं नाही का. तर मग आजी बोलत होती, की नाही भास झाला असेल आपल्याला, की आजीनी पण असं दाखवून नाही दिलं, की झालं म्हणून असं काहीतरी, की मम्मी नको घाबरायला म्हणून. बरं. तर आजी म्हटली नसेल, भास झाला असेल, ते येतील आरामात म्हणून. आणि मग त्यानंतर आरामात आले 11-12 वाजता अण्णा नाही का. त्यानंतर म्हणजे ते पुढे आलंच नाही कुठं आणि तिथेच तो हे मम्मीने एकदा किस्सा सांगितलेला. पण त्यानंतर आजी पण काय नाही बोलली मम्मीला, की तिला पण टेन्शन नको, यायचेत अजून 2 तास बसायला पाहिजे ती. असं कारण मम्मी माझी मुंबईची, आजी राहिली तिकडे गावातच आली. हा एक असा किस्सा झालेला. असे खूप रँडम तर तू रँडम बिलीव्ह करतो हे असतं नसतं? भूत भूतांचं नाही माहिती म्हणजे मला वाटतं आपण सोडून काही ना काय वेगळे एनर्जीज आहेत जे मला समजत नाही ते असतील 100% असणार असं वाटतं मला. असं मी डिसमिस नाही करू शकत, नाही रे भूत नसतं म्हणून नाही असं बोलू शकत मी. आय डोंट थिंक दॅट इज ट्रू. मग तू हे सगळं पाहत पर्यंत पुण्यापर्यंत आला हो. तसं. मग ह्या सगळ्यामध्ये काय रॅपचा संबंध होता तेव्हापर्यंत? रॅपचा संबंध मला वाटतं माझ्याशी 2010-11 पासून होता. शाळेपासून 9वी-10वी पासून मी रॅप म्युझिक ऐकत होतो. त्यानंतर मी लिहायला चालू केलं हळू-हळू. 2-3 वर्ष मी फक्त लिहितच होतो. तेव्हापासून माझा आणि रॅपचा संबंध होता 2010-11 पासून. पहिलं गाणं कुठलं लिहिलं होतं तू तसं? पहिलं गाणं कुठनं लिहिलं होतं मला आठवत नाही. पहिलं रिलीज केलेलं माझं एक गाणं आहे YouTubeला यू करून इंग्लिशमध्ये. बरं. यू करून गाणं आहे आणि माझं आधीचं मोस्टली कंटेंट इंग्लिशमध्येच आहे तुला माहिती आहे. तर त्याचं नाव आहे यू म्हणजे तू आणि ते गाणं कशाबद्दल आहे की समाज कसा तुला तुझी आयडेंटिटी विसरायला भाग पाडतो. कळतंय का? म्हणजे यू म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये तू काय आहेस हे तुला कधी लक्षातच नाही राहत. आणि हाऊ वुड यू फॉल फॉर द सोसायटी म्हणजे सोसायटीचे वेगळे स्टँडर्ड असतात ना, की असे कपडे घातले पाहिजेत. कळतंय? अशी केस बनवली पाहिजेत. अशा गोष्टी असल्या पाहिजेत. मुलगा सावळा आहे, गोरा आहे, ह्या सर्व गोष्टींना तू नाही का स्वतः पण जसं आधी मला हे लय आठवतंय, की लहानपणी आपण पावडर लावून जायचो तोंडाला. बरोबर. का गोरा व्हायला? आता हल्ली नाही लावत आपण. कळतंय का? तर ह्या सर्व ज्या सोसायटीच्या गोष्टींमध्ये तू कसा लॉस्ट होतो आणि स्वतःची आयडेंटिटी ऐकवशील काय होतं ते पहिलं? गाण्याचा इंट्रो असा आहे, की इंट्रोचा एक स्पोकन वर्ड आहे, बरं. की एव्हरी डे each one of us wakes up with an objective to impress others, to be accepted in the society. But the society isn't ready to accept us for what we are, so we change ourselves, and the problem starts here. But who is the problem? Who is the society? It's you, because you are just reaping what you sowed. The real you is lost in this social war. की जेव्हा तू घरातनं बाहेर पडतो तेव्हा तू असा सोशली एक्सेप्टेबल होऊन बाहेर पडतोस. म्हणजे फक्त दिसायला नाही, नीटनेटके कपडे घालणं हा प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा तू तुझा माइंडसेट चेंज करतोस, की लोक काय एक्सेप्ट करतील, जे बोलायचा तरीका चेंज करतोस, की लोक काय विचार करतील म्हणून, तिकडनं प्रॉब्लेम चालू होतो. आणि तो नंतर सोसायटीला न ब्लेम करण्यापेक्षा आपण जर स्वतःकडे बघा, आपण जर तेवढे धीड बनलो, असं माझा तरी पॉईंट ऑफ व्ह्यू तो आहे, की दुनिया नाही बदलत, तू दुनियाला नाही बदलू शकत. बरोबर. तर तूच बदल आणि तू एवढा रेजिस्टिव्ह बन की मग तुला सोसायटीचा नाही फरक पडला पाहिजे. आता तू 2014ला रिलीज केलं 16 तू 16 पासून आतापर्यंत गाणी करते 2024 म्हणजे जवळ 10 वर्ष होतील तुला इंडस्ट्रीत. आणि 10 वर्षानंतर तुला पहिलं हिट मिळालंय जे पूर्ण भारतात किंवा जगभरात गाजते. बरोबर. तर हा एक स्ट्रगल होता. मग तेव्हा कुठं असं नाही वाटलं की यार करतोय पण ते भेटत नाहीये, सगळं करतोय, इंग्लिश गाणी गेली, मराठी हिंदी गेली, पण ते होत नाहीये. तेव्हा तू कसं मोटिवेट करत होता स्वतःला? आता बघ, आता 1-2 गोष्टी सांगतो. आता तसं मी
लिहितोय बघ 2012 पासून मी गाणी टाकतो 2015-16 पासून, ठीक आहे. पण गेले 3 वर्षाच्या आधी मला म्युझिक फुल टाइम करायची कधीच म्हणजे माझा हेतू नव्हता. कारण मला हे फक्त लिहायसाठी मला आवडतं म्हणून मी करायचो. हे लिहिल्यावरती बरं वाटतं म्हणून लिहायचो आणि मला एक हे होतं, की जेव्हा तू या गोष्टीत धंदा टाकतो ना, त्यामुळे तुला त्या हिशोबाने तुझी गाणी चेंज करावी लागतात. त्या हिशोबाने व्हिडिओ बनवावे लागतात. हा फॅक्ट मला आधी मान्य नव्हता, की मला मी जे लिहेन त्याच्यामध्ये एक्सटर्नल गोष्टी येतील म्हणून. पण जसं मी ती गोष्ट जास्त करत गेलो तेव्हा मला कळलं, की तू तुझ्या प्रॉडक्टची आणि बिझनेसचा बॅलन्स फाइंड करू शकतोस, नाही का? की तू तुझा प्रॉडक्ट न चेंज करता पण धंदा करू शकतोस. हे मी शिकलो आणि तेव्हा मी डिसाईड केलं, की मला फुल टाईम म्युझिक करायचं ॲज अ बिझनेस म्हणून. मराठी मी लिहितोय बघ 2-2.5 वर्षापासून, ठीक आहे. 2-3 वर्षापासून जास्तीत जास्त मला वाटतं. त्याआधी मी मराठीमध्ये लिहायचो. आणि जेव्हापासून मराठीमध्ये मी लिहायला गेलोय तेव्हापासून माझ्या कंटेंटला जास्त पुश मिळालंय आणि ते सर्वीकडेच चाललंय, ठीक आहे. त्याआधी मी 8-10 वर्ष इंग्लिशमध्ये पण लिहित होतो. आता पण लिहितोच इंग्लिशमध्ये. पण माझे पहिलं जे इंग्लिश गाणं होतं माझं गटरीच करून, ठीक आहे. ते 2018ला टाकलेलं मी. ते असं पहिलं गाणं होतं माझं जे असं बूम झालेलं म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्ये हिप-हॉप सीनमध्ये. कारण त्या गाण्याचेच काय माहिती आहे का तुला 50-60 रिमिक्स बनलेत. त्याची एवढी बीट सुंदर बनवले. वेदांगी ती बीट डाउनलोड करून लोकं त्याच्यावरती लिहित होते आणि त्याचं फुल 2-3 वर्ष त्याचे नुसते रिमिक्स बनवत होते त्या गाण्याचे. ठीक आहे. तर तसं एक तेव्हा गाणं होतं. तेव्हा पण मला असं प्रोफेशनली म्युझिक करायची काही हौस नव्हती. मी असंच फक्त माझा आवड आहे म्हणून करत होतो. आणि मग आता मी काहीतरी 2021ला 20-21ला असं प्रोफेशनल म्युझिक करायचं डिसाईड केलं. मी जेव्हा का ठरलेलं डिसाईड केलं म्हणजे का कसं? डिसाईड केलं ते सांगतो. तेच मी सांगतोय. आता बघ, मी आधी जॉब करत होतो, ठीक आहे. त्यानंतर माझ्या भावाने हॉटेल मॅनेजमेंट केलं. जेव्हा मी पुण्यामध्ये आलो तेव्हा आम्ही ते कॅफे रन करत होतो. आधी आम्ही टिफिन सर्व्हिस रन करत होतो, ठीक काय आहे. सांगतोस? हो. कोथरूडमध्ये राहायचो ना आम्ही बांद्रा कॉम्प्लेक्सला, तेव्हा मी आणि माझा भाऊ एक टिफिन सर्व्हिस रन करत होतो. त्यानंतर मी सेगड रोडला कॅफे चालू केलेला. बरं. तो गेल्या वर्षी आपण बंद केला. पण हां, तर ह्या सर्व मी गोष्ट करत होतो तेव्हा मला कळत होतं, की मी एकतर म्युझिकला फुल टाईम नाही देऊ शकत आहे, ठीक आहे. म्हणून मला तिकडनं जो ॲक्चुअल मला आउटपुट हवा आहे, तो येतच नाहीये कारण मी त्याला पूर्ण टाईम नाही देत आहे, ठीक आहे. बरोबर. आणि जेव्हा ते मला कळलं, की माझा सगळ्यात जास्त जम ह्याच गोष्टीवरती आहे. मोस्टली आय एम टॅलेंटेड इन दिस म्हणजे दिस इज वेअर आय बिलॉंग, की हे माझं काम आहे. ते जेव्हा मला कळलं आणि ते काम कसं करायचं, मला आधी हे माहिती होतं, की हे माझं काम आहे, पण ते काम कसं करायचं मला नव्हतं माहिती, की म्युझिक रिलीज कशी करायची, गाणी विकायची कशी, व्हिडिओ कसे बनवायचे, मार्केटिंग कसं करायचं. मला त्या गोष्टींचा जेव्हा म्हणजे नॉलेज वाढत गेलं ना, तेव्हा मी असं स्वतःमध्ये कॉन्फिडंट झालो, की ओके आता ही मी गोष्ट बिझनेस म्हणून करू शकतो. आणि त्या रिझनमुळे मी डिसाईड केलं, की ओके आता हेच मला करायचंय कारण मला वाटतं, की मी त्या क्षेत्रामध्ये काय करायचं ते करू शकतो इन्स्टेड ऑफ एनिथिंग एल्स. म्हणजे पहिलं रिझन तर हे आहे, की ते सोडून मला दुसरं काही आवडत नाही. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये आलो. बरं. आणि सेकंड रिझन हे आहे, की मला वाटतं हीच एक अशी फील्ड आहे जी मला मॅक्स पोटेन्शियलला नेईल, की मी काय आहे जर मला स्वतःला शोधायचं, की व्हॉट आय कॅन डू आणि मी कितपत काय करायची क्षमता आहे माझ्यामध्ये, ती मला फक्त ह्याच फील्डमध्ये चांगल्यापणी कळू शकते म्हणून मी पण दादा म्युझिक फुल हे टाईम करायचं. अनकन्व्हेन्शनल फील्ड आहे. खूप ठीक आहे. अनकन्व्हेन्शनल सो आहे. तुला पहिल्यांदा एक तर वाटलं की तू ह्यात करू शकतो करिअर करू शकतो. किंवा हां. हे तर असं खूप जणांना वाटलंय आणि खूप जणांनी ते सोडलंय. चालू पण केलं पण ते सोडलं पण आहे. बरोबर आहे. त्याच नंबर मध्ये त्यांनी सोडलेलं पण आहे. हम्म, हम्म. तुला भीती नाही वाटत का की भीती तू मला दररोज वाटते भीती. ह्या रिस्क घेतलीये तू हो 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 हो. आता हे चाललं हम्म, नाही चाललं हम्म. किंवा एक गाणं हिट झालं मग पुन्हा हे केलं तर पैसे कसे कमवायचे हां. यात मेजर एकच सगळ्यांना Main- म्युझिक मधून पैसे कसे कमवायचे आणि याला जो तू म्हणतो याला धंदा बनवायचा कसा धंदा बनवायचा कसा? आता बघ हे आहे खूप अनकन्व्हेन्शनल गोष्ट आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तू म्हणतोय ना जी भीती वाटते, ठीक आहे. ती मला तर दररोज वाटते ती भीती, नाही का? आणि मला वाटतं ती राहणार आहे, नेहमीच राहणार आहे. कारण आपण तो बिझनेसच तसा आहे भाई, त्याच्यामध्ये तू दुसरं काहीच नाही करू शकत. दररोज रिस्क घेऊ शकतो. आणि पण एक जर तू नोटीस करशील, की हेच डिजिटल फिल्म ह्याच्यामध्ये किंवा आपल्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये ज्या हिशोबाने तू रिस्क मेन्शन केली ना, की ती केवढी रिस्क असते. तुला माहिती आहे जेव्हा तुझं काम होतं तेवढा त्याचा आउटकम पण त्याच्या डबल असतो डायरेक्ट. कळतंय का? एकतर सगळ्यात म्हणजे बेसिकली माझं असं आहे, की ते विजन असणं, की तुला कुठे जायचंय. जेव्हा तू असं तुझा प्लॅन बनवतो, की वेअर डू यू वॉन्ट टू गो, व्हॉट डू यू वॉन्ट टू अर्न, की तुला नक्की काय कमायचंय. त्याची तुला एकदा क्लॅरिटी आली, की ठीक आहे मी हे कमवणार आहे. तर मग तुला तो कॉन्फिडन्स येतो, ठीक आहे आता मी ही रिस्क घेऊ शकतो. कारण जर तुला माहितीच नसेल तुला कुठे जायचंय, तर मला वाटतं फर्स्ट रिझन इज की तुला काय करायचंय त्याची क्लॅरिटी, तुला कुठे जायचंय. त्यामुळे हे मी रिस्क घेऊ शकतो. म्हणजे ही भीतीला मी दररोज सामोरं जाऊ शकतो. तुला माहिती ठीक तुला आहे. कुठं जायचं हां, मला माहिती आहे मला कुठे जायचंय, मला काय करायचंय आणि मला वाटतं, की माझी गाणी जास्त पब्लिकली हल्ली रिसीव्ह झालेले आहेत 1-2 वर्षानंतर आणि आता ही तांबडी चांबली जरा अल्ट्रा फाटले काहीतरी. बरोबर त्याआधी पण मी जी गाणी टाकत होतो तर माझी गाणी कधी अशी नव्हती की लोकांना नाही आवडले. ठीक आहे, मी जेव्हा इंग्लिशमध्ये पण रॅप करायचो, मराठीमध्ये पण रॅप करायचो. तेव्हा नेहमी चांगला रिस्पॉन्स होताच माझ्या गाण्यांना. मुंबईला पण असताना आम्ही शोज करायचो. मी चालू केलं बॅटल रॅप करता आपण बॅटल रॅपबद्दल बोलू नंतर. तर मी जिकडे असं काम केले तिकडे लोकांना आवडले. म्हणजे आता जर 1000 लोकांना आवडत असेल तर तेव्हा पण 10 जण होती ज्यांना आवडले. मग 2 वर्षानंतर 100 जण होती त्यांना आवडले.
सो आय हॅव बीन परफॉर्मिंग आता 2017-18 पासून मी परफॉर्म वगैरे करतोय. तर मला एक वाटतं की ऑडियन्सच्या तर्फेनं मला जो सपोर्ट होता ना, त्यामुळे मला जास्त डाऊट नाही आला माझ्यावरती की मी हे बरोबर. करू शकतो की नाही. एक्झॅक्टली. ठीक आहे, तो एक रिझन आहे की माझी थोडी भीती कमी झाली तिथे, की म्हणते ठीक आहे ह्याला तर आवडते, अजून 2 जणांना आवडते. मी जर स्वतःला इम्प्रूव्ह करत राहिलो तर ते 2चे 4, 4चे 8, 10 व्हायला 50 व्हायला टाइम नाही लागणार. पण मला जो पण मिनिमल सपोर्ट होता त्याच्यामध्ये मी बिलीव्ह केलं, म्हणून मला वाटतं की माझी थोडी ती भीती कमी झाली. आणि रिस्क तर आहेच भाई त्याच्यामध्ये, आता काय त्याला दुसरा पर्याय नाहीये जे आपल्याला अचीव्ह पण ते करायचं. जॉब सोडून जो तू कॅफे करत होता ते हा. बंद करून एकतर तुझ्या घरच्यांना मेन शिक्षणात इंटरेस्ट होता ते सगळं हम्म. सोडून तू हे सगळं करतोय, हो. तर ते किती अवघड आहे घरच्यांना कन्व्हिन्स करणं आणि तू जे करतोय ते करत राहणं. आता बघ, माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करणं मला जास्त अवघड नव्हतं. मला त्यांना हे सांगणं अवघड होतं की नक्की आता जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला हे करायचंय, तेव्हा मला एवढी क्लॅरिटी नव्हती की मला कुठे जायचंय, कुठे आहे, जेवढी मला गेल्या वर्षापासून आहे किंवा जेवढी मला आता आहे. तर मी त्यांना हा प्लॅन नव्हतो दाखवू शकत तेव्हा. पण आता बघ, माझे दोन्ही पॅरेंट्स म्हणजे खूप कूल आहेत, म्हणजे खूप निवांत आहेत, म्हणजे समजून घेणार आहे. ठीक आहे, माझं त्यांच्याशी जास्त बोलणं नसतं, पण त्यांचं असं आहे की काय पोरांना जे पाहिजे ते करू दे बेसिकली. ठीक आहे. तर आणि मम्मीने माझ्या BA केलंय, तर ती टीचर आहे. ठीक आहे. तर तिला शिक्षणाची साईड पण तेवढीच कळते वा, आणि ती माझी हां, मम्मी टीचर आहे. हां, तेच. टीचर लोकांना म्हणजे फिमेल टीचर असतात जे स्पेशली, मला वाटतं त्यांना जास्त पर्स्पेक्टिव्ह असतो दुनियाचा. का ते मला माहिती नाही, नाही का? हां. ते आधी थोडंसं सर्व opposite दिशेने करते. विचार करू शकतात, कारण ते लहान मुलांसोबत डील करतात ना. हां, मला एक्झॅक्टली. वाटतं त्यामुळे असेल. आणि मम्मी माझी स्कूलमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना रीडिंग, परफॉर्मिंग, अँकरिंग हे सर्व करायची. ठीक आहे. तर तिला पण स्टेज काय असतं ते माहिती आहे. शी इज ऑल्सो फ्रॉम दॅट, म्हणजे सेमच आहे आमचं. ती पण आर्टिस्टच आहे, पण तिने परस्यू नाही केलं, तिचं लग्न झालं, ती सर्व वेगळी गोष्ट. त्यामुळे मम्मीला समजून येतं ह्या सर्व गोष्टी काय. ठीक आहे. पप्पांचं असं आहे की पप्पांना पण समजून येणार आणि पप्पा लय म्हणजे अफाट लाड करतात, की काही प्रश्नच नाही करत, असं आहे पप्पांचा, नाही का विषय. म्हणून त्यामुळे मला पॅरेंट्सला कधी कन्व्हिन्स करायला प्रॉब्लेम होता, पण मला नक्की काय करायचंय, कसं जाणार मी पुढे, हे सांगायला मला आधी प्रॉब्लेम होत होता. पण तेव्हा पण त्या लोकांनी पण माझ्यामध्ये भरोसा ठेवून म्हटलं की ठीक आहे चालेल, बघ वा. कर काय करायचं ते. दादा तू 10 वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, तू तुझ्या पद्धतीने स्ट्रगल करतोय, हं, पण त्या लेवलला सक्सेस नाही मिळत आहे. हं. 10 वर्षानंतर कुठल्या तरी एक गाणं हिट होतंय तुझं आता. हां, ठीक आहे, आधीची पण झाली पण ती ह्या बरोबर प्रमाणात आहे, नाही झाली बरोबर जेवढी आहे. झाली. कसं बघतो या जर्नीला आणि तू कसं मोटिवेट करतो स्वतःला? आता बघ, मी ह्या जर्नीला कसं बघतो असं सांगायला गेलंस ना, तर आता जसं तू बोललास की ह्या गाण्याच्या एवढं झालं, कोणतं पॉप्युलर नाही झालं. आणि म्युझिकमध्ये असं असतं की तुझं गाणं काहीतरी म्हणजे एकदम मोठ्या लेव्हलला फाटायला लागतं, तर तुझं काही ना काही होतं, नाही का? आणि ॲज अ म्युझिशियन तुला असे डायरेक्ट गोष्टी ज्या असतात पैसे कमवायला, त्या फिगर आउट करायला खूप टाईम जातो, की फक्त रॅपिंग करून पण दुसऱ्या पण गोष्टी असतात. प्रोडक्शन असतं, तुझी गाणी पिक्चरला जात आहेत, ॲडव्हर्टाईजला जात आहेत, जसं तांबडी सामडी गेला त्या ॲडव्हर्टायझिंगला. तर या सर्व गोष्टी तुला ॲज अ म्युझिशियन सांगायला कोण नसतं, म्हणून तुला फिगर आउट करायलाच टाईम जातो, की तू पैसे नक्की कसे कमवायचे. तर मी एक असं बघितलंय, की एखाद्या म्युझिशियनला किंवा कोण पण असेल लिहिणारा, त्याला बाकीच्या 10 गोष्टींवरती लय डिपेंड राहावं लागतं, नाही का, पैसे कमवायला. की समज एक रायटर असेल, तर त्याला कोण पिक्चर देईल लिहायला किंवा गाणं देईल लिहायला. मी जर म्युझिशियन आहे, तर माझं एखादं पिक्चर घेईल, ॲडव्हर्टाइज घेईल किंवा मला कोणीतरी शोसाठी बोलावलंय, तर त्याच्या व्हेन्यूमध्ये मी जाऊन परफॉर्म करेल. ह्या गोष्टींमध्ये असं बघितलंय, की मी खूप स्टेक होल्डर असतात आणि तुला सर्व्हरवरती डिपेंड राहायला लागतं. तर बरोबर. मी आता समज असं गेल्या 10 वर्षात जसं आता आपलं तांबडी-सामडी झालंय, तर तशी गाणी बनवायचा प्रयत्न साईडला चालूच असतो, की जी सर्वकडे बूम होतील. ते सोडून माझा एक असा कंटिन्युअस प्रयत्न असतो पूर्ण टाईम, की मी आता फॉर एक्झाम्पल माझा एक कॅम्पेन आहे, रॅप टिल हिट 6 डिजिट्स करून. ठीक आहे. की 6 आकडे हिट होईपर्यंत आपल्याला रॅप करत राहायचे, असे कॅम्पेन आहे. आणि त्या रॅपमध्ये काय असतं, त्या कॅम्पेनमध्ये असं आहे, की मी जे माझे लिस्नर आहेत, ठीक आहे, त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट करतो. ठीक आहे. नाहीतर जनरली एका म्युझिशियनला मध्ये एखादा ब्रँड लागतो त्याला जास्त लोकांपर्यंत न्यायला, लेबल लागतं. किंवा लेबल लागतं, जे तुझे 100चे 1000 फॅन करून घेतील. मग ते त्याचे पैसे तुला, आणि लेबलची काय गरज लागते, कारण तुला म्युझिक व्हिडिओ बनवायचे, त्याचे पैसे तुला लेबल देऊ शकतो. बरोबर. तुला मार्केटिंग करायचंय, बेसिकली तुला ह्या गोष्टी करायलाच पैसे द्यायला दुसरी कंपनी तुला मधी लागते, कारण ही एवढी मोठी इंडस्ट्री आहे. तर आणि ही कंपनी तुला काय करते, बेसिकली तुझ्याच फॅन्सच्या समोर ठेवते, बाकी काही वेगळं करत नाही. ठीक आहे. तर माझा असा पॉईंट आहे, की हे जे मिडलमॅन आहेत त्यांना स्किप करून डायरेक्ट पुढे जायचं आणि मला डायरेक्ट लिस्नर सोबत जर मी टचमध्ये आलोय, ठीक आहे, तर ते कसं करायचं. तरी मी एक अशी कॅम्पेन करतोय जिकडे लिस्नर्स डिरेक्टली माझ्या म्युझिक टुवर्ड्स कंट्रीब्युशन देऊ शकतात, की मी जे माझे म्युझिक व्हिडिओ करतो, जे मी शो भरवतो, ठीक आहे, बरोबर. आणि त्याला जे ते मी गाणी फंडिंग तू बनवतो, क्राऊडकडून घेतो. ते डायरेक्ट क्राऊड फंड करतात. आणि त्यांच्यासाठी लक्षात. त्यांना काय भेटतं, असं नाही की फक्त माझं जे गाणं बाहेर आलंय ते भेटतं. ठीक आहे, जी गाणी रिलीज होतात ते बरोबरच आहे. ते सोडून त्या सर्वांना माझ्या खूप एका प्रोसेसमध्ये खूप त्यांना एक क्लोज कनेक्ट करायला भेटतं, कळतंय का? जर्नीमध्ये ते पूर्ण सोबत असतात. हां, माझ्या पूर्ण जर्नीमध्ये ते पूर्ण सोबत असतात आणि त्यांना कळतं हा आर्टिस्ट कुठून कुठपर्यंत जातोय. आणि असंच 1-2 वर्षामध्ये समज जर आधी माझी 5 लोक होती, तर आता असे कमीत कमी पुण्यामध्ये 100-150 लोक आहेत जे माझ्या शोला येतील, जे वा. माझ्या लिव्हिंग रूम सेशनला येतील So आणि ते दर तुला donate महिन्याला करतात. येतील. हां, एक्झॅक्टली. तर मग मला तिकडे दुसऱ्या कोणत्यावरती डिपेंड नाही राहायला लागत, कारण मी डायरेक्ट माझ्या ह्याच्या ऑडियन्स सोबत कनेक्ट आहे.
आणि याच्यामध्ये अजून एक जे मध्ये येतात ते ऑफकोर्स कमिशन घेतात. जर तुम्हाला संपूर्ण 100 रुपये येतात तर तुला त्यातनं काय 60 रुपये येतील. हा एक प्रॉब्लेम आहे म्युझिशियनचा, कारण काम कमी भेटतं. बरोबर, काम भेटलं त्याच्यामध्ये पण कट असतात लोकांची, त्याच्यामध्ये तुला अजून तुझा पैसा कमी मग होतो. हा जो वाद सुरू आहे इंडिपेंडेंट आर्टिस्ट आणि लेबल, एमिवे म्हणताय जो म्हणतो की मी इंडिपेंडेंट आर्टिस्ट आहे आणि अंडरग्राऊंड वगैरे जे काय ते आहेत आणि त्यांच्या मागे लेबल्स वगैरे, तर हे कायम असतो की मी तो फ्लेक्स असतो, इंडिपेंडेंट असतो. तेच ना, आता बघ ना आपल्या म्हणजे तू कुण्या साईडने तसं थोडक्यात? मी 100% आर्टिस्टच्या साईडनी आहे, 100% गोष्टी इंडिपेंडेंट करण्याच्या साईडनी आहे. कारण जेव्हा तू स्वतः इंडिपेंडेंट गोष्टी करतो तेव्हा तुझ्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या गोष्टींवरती तुझा कंट्रोल असतो. ठीक आहे, तुला कोण त्याच्यात येड्यात नाही काढू शकत. ठीक आहे, तुला सर्व गोष्टी माहिती असतात, तुझं गाणं कुठे गेलंय, कोणी वापरलंय, त्याचे किती पैसे येणार तुला कळतं. एकदा तू फॉर एक्झाम्पल सोबत एखाद्या लेबल सोबत काम केलंस तर त्या लेबलचे पण वेगळे वेगळे टाईपचे डील असतात नाही का, की तुझ्या लेबलनी समज एक गाणं घेतलं, ते म्हणणार एवढे लाख रुपये देतो तुला, तू हे गाणं मला दे. मग तुला 2-3 टाईपची लेबल डील सांगेल नाही का, मी तुला एवढे लाख देतो, हे वन टाइम घेतोय मी गाणं तुझ्याकडनं, ह्याचा युट्यूब रेव्हेन्यू पण अख्खे जेवढा पण येईल तेवढा आमचा, स्ट्रीमिंग रेव्हेन्यू जेवढा पण आमचा येईल तो पण आमचा. ठीक आहे, कुठे शो मध्ये परफॉर्म होत असेल तर ते पण पैसे आमचे, परफॉर्मन्स राईट्स आले त्याच्यामध्ये, खूप साऱ्या गोष्टी असतात. ही एक टाईपची डील झाली. दुसरी डील कधी कधी असं असते, जर तू हुशार आर्टिस्ट असेल नाही का, त्यांना माहिती आहे मी याला येड्यात नाही काढू शकत, तर ते तुला मे बी 50-50ची डील देतील, की मी तुला 5-6 लाख रुपये देतो, हे गाणं माझ्या थ्रू रिलीज कर. बरोबर, याच्याने त्यांना काय भेटतं, तुझं ऑडियन्स त्यांच्याकडे येतं, त्यांना एक आर्टिस्ट म्हणजे त्यांना एक प्रोडक्ट म्हणून भेटतो. बरोबर आहे, आणि मग त्याच्यावरनं काय युट्यूबचे पैसे येतील, स्ट्रीमिंगचे पैसे येतील, ते अर्धे अर्धे तू करायचे. समज त्याचं काय तू मर्चंडाईज विकलं, शर्ट विकलीस तर त्याच्यामध्ये मार्केटिंग वगैरे करतात, त्याचे अर्धे पैसे ठेवतात. तर अशा वेगळ्या वेगळ्या टाईपच्या लेबल डील देतं. ठीक आहे, तर मी एकदम लेबलच्या अगेन्स्ट नाही, असं नाही की लेबलला दूरच करा. लेबल सोबत एवढ्या ह्याच्यामध्ये पर्यंत काम करा, तुम्ही कुठे आहात तुमच्या जर्नीत ते कन्सिडर करून. जर आता तुला लेबल 100 पर्यंत पासून 1000 पर्यंत नेऊ शकते आणि तुझं एक गाणं घेतंय तर बिंदास देऊन टाक, कारण ते दॅट इज सुटिंग यू नाही का. तुझ्याकडे काही एक गाणं नाही, तुझ्याकडे अजून 10 गाणी आहेत, कळतंय ना, असा विषय. आणि माझं पण तसं आहे, माझ्याकडे 10 गाणी आहेत. तर फॉर एक्झाम्पल आय एम ॲट अ पॉईंट वेअर, फॉर एक्झाम्पल मी एका जर लेबल सोबत काम करतोय तर एका एक्सटेंट पर्यंत की ही माझी 2 गाणी आहेत, एवढे एवढे रुपये, याचा एवढा भाग तुझा, माझा एवढा भाग माझा. पण हे स्मार्टनेस किंवा ही अक्कलच नसते ॲज अन आर्टिस्ट, कारण हे कोण शिकवायला नाही ना की कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे. बरोबर, तर ह्या सर्व गोष्टी शिकून लेबलची डील करा, नाहीतर स्वतः इंडिपेंडेंट राहा असं मला वाटतं. तुमची गाणी टाकत राहा. मार्केटिंग आणि असा विषय आहे की जर तुम्हाला लेबल नकोय, पहिली गोष्ट अंडरस्टँड करायची, जर तुला लेबल नकोय तर लेबलची कामं करते ती तुला स्वतः शिकावी लागणार आहे. म्हणून सगळ्यात पहिलं म्हणजे हुशार बना, इंडिपेंडेंट राहायचे तर नाही का, कारण जी तू ज्या त्यांना नको बोलतेस ना ते कामं करतायत, ती कामं आता तुला करावं लागणार. मग स्वतःला एवढं काबिल बनवा की तुझं मार्केटिंग पण करू शकतो, पब्लिसिटी पण करू शकतो, आणि इंडिपेंडेंट करणं हेच मला बेस्ट वाटतं. कारण बघ ना, बेसिकली स्वतःचा टाइम जातो. हा, मग तेच सांगतोय. आता तू तुझ्या जर्नीमध्ये कुठे आहेस, समज तू तुझ्या जर्नीमध्ये अशा पॉईंटला आहेस की तुला उद्याच्या उद्या 4 लाख पाहिजेलच, तुझ्यावरती कर्ज आहे समज, तर घे, उचल डील नाही का लेबलची, तुझ्या घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, विषय संपला, काय प्रॉब्लेम नाही, कोण तुला काय बोलणार. म्हणजे यात कोण कमी जास्त कोणच नाहीये बघ, असं काहीच नाहीये. फक्त आपण सांभाळून आपली नाही का जर्नी फक्त थोडी ड्राईव्ह केली पाहिजे, नाहीतर त्याचा त्रास होऊ शकतो. पण आता आहे मी वेगळं करतो, समजा किंगला त्यांना नावं ठेवतो किंवा रफ्तारला, तुम्ही लेबलकडे गेले तुम्ही त्यांचे चाटले म्हणून मोठे झाले वगैरे, असे डायरेक्ट तो बोलतो. बरोबर आहे, तो स्वतःला ते. पण तुला असं वाटतं का की असं बघितलं गेलं पाहिजे? नाही, आता बघ एमिवे आहे इंडिपेंडेंट, ठीक आहे, एमिवेनी स्वतःच्या दमावरती केलंय जे पण केलंय ते, ठीक आहे. आता मी त्याच्या म्युझिक मध्ये जात नाही, मला ते म्युझिक आवडतं की नाही, पण बिझनेस वाईज आवडते का पण तरी ऐकत नाही मी, डेली नाही ऐकत त्याचं म्युझिक. गाणं ऐकलं की चेकआउट करतो एवढं, तसं इन्फॉर्मेशन साठी, पण एवढं म्युझिक नाही ऐकत मी त्याचं. तर की त्यांनी कसं, पण बिझनेस त्याची केस स्टडी बघायला गेला असता त्याचा पद्धतशीर ग्राफ आहे ऍज अ बिझनेस म्हणतोय मी, बरोबर केले त्यांनी. पण आता त्याची जर्नी वेगळी आहे, त्याला लेबलमध्ये जायचे तर तू कोण त्याला बोलणार नाही का, असा विषय सगळ्यात पहिला विषय तो होऊन जातो. म्हणजे असं मला नाही वाटत की काय चुकीचं का बरोबर आहे. सो आता जे पण एक ह्याच्यामध्ये मी ऍड करायला वाटतं की हे का बोलतात असे रॅपर, म्हणजे कारण जे ब्रँड लागतो त्याला जास्त लोकांपर्यंत नाही, लेबल लागतं किंवा लेबल लागतं जे तुझे 100चे 1000 फॅन करून घेतील, मग ते त्याचे पैसे तुला, आणि लेबलची का गरज लागते, कारण तुला म्युझिक व्हिडिओ बनवायचे, त्याचे पैसे तुला लेबल देऊ शकतो. बरोबर, तुला मार्केटिंग करायचंय, बेसिकली तुला ह्या गोष्टी करायलाच पैसे, त्याला दुसरी कंपनी तुला मधी लागते, कारण ही एवढी मोठी इंडस्ट्री आहे. तर आणि ही कंपनी तुला काय करते, बेसिकली तुझ्याच फॅन्सच्या समोर ठेवते, बाकी काय वेगळं करत नाही. ठीक आहे, तर माझा असा पॉईंट आहे की हे जे मिडलमॅन आहेत त्यांना स्किप करून डायरेक्ट पुढे जायचं, आणि मला डायरेक्ट लिस्नर सोबत जर मी टच मध्ये आलोय, ठीक आहे, तर ते कसं करायचं. तरी मी कशी कॅम्पेन करतोय जिकडे लिस्नर्स डिरेक्टली माझ्या म्युझिक टुवर्ड्स कंट्रीब्युशन देऊ शकतात, की मी जे माझे म्युझिक व्हिडिओ करतो, जे मी शो भरवतो, ठीक आहे, जे मी गाणी बनवतो, ते डायरेक्ट क्राऊड फंड करतात, आणि त्यांच्यासाठी त्यांना काय भेटतं, असं नाही की फक्त माझं जे गाणं बाहेर आलंय ते भेटतं, ठीक आहे, जी गाणी रिलीज होतात ते बरोबरच आहे, ते जोडून त्या सर्वांना माझ्या खूप एका प्रोसेसमध्ये खूप त्यांना एक क्लोज कनेक्ट करायला भेटतं, जर्नीमध्ये ते पूर्ण सोबत असतात. हा, माझ्या पूर्ण जर्नीमध्ये ते पूर्ण सोबत असतात, आणि त्यांना कळतं हा आर्टिस्ट कुठून कुठपर्यंत जातोय. आणि असंच 1-2 वर्षामध्ये समज जर आधी माझी 5 लोक होती, तर आता असे कमीत कमी पुण्यामध्ये 100-150 लोक आहेत जे माझ्या शोला येतील,
जे वा. माझ्या लिव्हिंग रूम सेशनला येतील So आणि ते दर तुला दर donate महिन्याला करतात. येतील. हा एक्झॅक्टली. तर मग मला तिकडे दुसऱ्या कोणत्याही वरती डिपेंड नाही राहायला लागत, कारण मी डायरेक्ट माझ्या ह्याच्या ऑडियन्स सोबत कनेक्ट आहे. आणि याच्यामध्ये अजून एक जे मध्ये येतात ते ऑफकोर्स कमिशन घेतात. जर तुम्हाला संपूर्ण 100 रुपये येतात तर तुला त्यातनं काय 60 रुपये येतील. हा एक प्रॉब्लेम आहे म्युझिशियनचा, कारण काम कमी भेटतं. बरोबर, काम भेटलं त्याच्यामध्ये पण कट असतात लोकांची, त्याच्यामध्ये तुला अजून तुझा पैसा कमी मग होतो. हा जो वाद सुरू आहे हम्म, इंडिपेंडेंट आर्टिस्ट आणि लेबल, हम्म, मी वे म्हणताय जो म्हणतो की मी इंडिपेंडेंट आर्टिस्ट आहे हो. आणि अंडरग्राऊंड वगैरे जे काय हो. ते आहेत आणि त्यांच्या मागे लेबल्स वगैरे आहेत. हा, हा. तर हे कायम असतो की मी तो फ्लेक्सच फ्लेक्स असतो, इंडिपेंडेंट असतो. हा. तेच ना, आता बघ ना आपल्या म्हणजे So तू नॉर्मल कुण्या साईडने तसं थोडक्यात? मी 100% आर्टिस्टच्या साईडनी आहे, 100% गोष्टी इंडिपेंडेंट करण्याच्या साईडनी आहे. कारण जेव्हा तू स्वतः इंडिपेंडेंट गोष्टी करतो तेव्हा तुझ्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या गोष्टींवरती तुझा कंट्रोल असतो. थोडी शिवी द्यायची गरज नाही लागत ना, जे तुला व्यक्त व्हायचंय. कळते ना, आता समज जर तू दिवसातनं 4 शिव्या देतोच रे की वैताग आलाय म्हणून, नाही का, पण तू अख्खा दिवसभर तसं नाही बोलत करत ना, तसं नाही करत. तर मला वाटतं ते थोडं ओव्हर होतं. काय करते आपण डिफरन्शिएट नाही करायला जमत आहे रॅपरांना, का ते मला आता माहिती नाही, त्यांची लाईफस्टाईल तशी असेल. बरोबर. किंवा आता फॉर एक्झाम्पल मला म्हणजे मी तसली गाणी माझ्या आई वडिलांना कधीच नाही ऐकवणार नाही, कळतंय का, की माझ्या बहिणीला पण नाही ऐकवणार की बघ काही सुंदर गाणे म्हणून, कारण त्याच्यामध्ये गोष्टीच तशा आहेत. आता काय करणार, आता बघ लोकांच्या लाईफस्टाईल वेगळ्या असतात, ते त्यांच्यावरती. पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू एवढ्या शिवाय देण्याची मला वाटत नाही गरज आहे गाण्यांमध्ये. मग आता हा स्टँड झाला ज्यांनी पूर्ण बिग बॉस जिंकलं, आता प्रत्येक गाण्यामध्ये त्याचं एकदम वल्गरच असतात ते, पण त्याला छोटे वय म्हणजे कमी वयातली मुलं पण ऐकतात ते, आता त्यांना एक रोल मॉडेल म्हणून बघतात स्टँडला, त्यांनी एवढं अचीव्ह केलं वगैरे. पण जे तो म्हणतो जे ते एक्सेप्टेबलच नाही, काय शिकण्यासारखंच नाही. किंवा म्हणजे आता असे कसे रोल मॉडेल घडतायत? आता बघ मेजर लेवलवरती जे मॅक्स लेवल सेलिब्रिटी असतात ते सर्व तसलेच असतात, नाही का, त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी शिकायच्या खूप कमी असतात तू जेवढ्या एका लेवलवरती जातो. आणि म्हटलं स्टँड पण खूप त्याच्या शॉक व्हॅल्यूमुळे खूप मोठा झाला ना, काहीतरी वेगळंच करत होता तो, असा विषय होता. आणि काय करायचा, स्टँड खूप इनअप्रोप्रिएट गोष्टी बोललाय म्हणा, जे काय असेल. तर मला वाटतं आता बघ ना त्यांचं जनरेशन पण कोण आहे, ते अंडर 21 पोर आहेत ना, त्यांना काय माहितीच नाही की त्यांना काय करायचंय काय नाही. तर मग तुझा ऑडियन्स बेस पण तसाच राहणार, नाही का, की असा विषय होऊन जातो. पण तू कसं बघतोय यांच्याकडे? म्हणजे मी ट्राय करतो ना बघायला, असं सरळ शब्द बोलायला गेला मी नाही बघत. सो तू संभाटाचे वगैरे काय वाटतं तुला संभाटाबद्दल? संभाटाचे रायटिंग स्किल इज ऑन पॉइंट मला वाटतं, नाही का, करिझमा क्रेझी फुल स्टार मटेरियल आहे तो, नाही का, पण तेच लिरिक्स मध्ये शिवाय खूप असतात, बाकी काय नाही. रॉक्सन बद्दल काय वाटतं? रॉक्सन लय पद्धतशीर लिहितो, रॉक्सन स्टोरी टेलर आहे ना. रॉक्सन मराठीत जे लिहितो ते मला लय लय आवडतं, पद्धतशीर लिहितो तो खूप. आणि म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतात ते आवाजात ते जाणवतं पण, नाही का, तुला वेदना राग सर्व जाणवतं, नातेवाईक वगैरे तो फुल सर्व डायरेक्ट हार्ड आहे तो. गावठी बद्दल काय वाटतं? गावठीची जास्त गाणी नाही ऐकलेत मी, म्हणजे किंवा डेली वरती ऐकत नाही, कारण गावठी संभाटा सिमिलर थोडं जॉनर, पुणे रॅपचा जॉनर बघायला गेला असतं तर तो जॉनर मला एवढा नाही पडत, कारण खूप अग्रेशन आहे त्या गाण्यांमध्ये. मी म्हणजे माझ्याकडे पण अग्रेशन असतं, पण जर जास्तच अग्रेशन आहे, मला यंग झाल्यासारखं वाटतं, मला ते पचत नाही असे. म्हणजे तेवढं जवान नाही माझा आता खून, जरी मी यंग असेल तरी, पण तेवढा जवान नाही माझा खून, कळतं ना काय म्हणतो. बरोबर. मी गावठी सोबत पण पडत असेल तर त्याचं एक जेव्हा त्याच्यासोबत बोलत होतो तेव्हा मला एक जाणवलं की त्याची ती लाईफच तशी आहे की त्याला त्याच्या एरियाच्या बाहेर जास्त बाहेर जायचं म्हणलं तर एक ती भीती असते कोणीतरी अटॅक करेल किंवा हे, कारण की ज्या एरियामधून येतो ना डेंजरच म्हणजे. तेच मी तुला म्हटलं ना, आता कोणाची जशी लाईफस्टाईल असेल तर ते त्यांचा पाठ आहे, नाही का, ते तिथे आपण काय सांगू नाही शकत, कारण आपल्याला माहितीच नाही त्यांच्या आयुष्यात. एक्झॅक्टली. तर आता हे सगळे एका साईडला रॅप सुरू आहे वगैरे वगैरे, तुझे सगळे रॅपचे झाले, पण एखाद्या लव्ह सॉन्ग बद्दल कधी आयुष्यात मुलगी आली का नाही? म्हणजे तू ते हो आता बघ आता मी 2-3 लव्ह सॉंग माझ्या फोन मध्ये, मला वाटलं 2-3 गर्लफ्रेंड पाठवल्या. नाही 2-3 लव्ह सॉंग म्हणजे एक आधीची कोण, तिच्या नंतरची एक, तिच्या नंतरची 3 गर्लफ्रेंड झाले एकंदरीत 3 गाण्यात. म्हणजे आता नाही असं नाही, मला वाटतं 3 गर्लफ्रेंड झाले, 2च गर्लफ्रेंड झाले, बाकीचं काय माहिती नाही. गर्लफ्रेंड बोलू शकतोस की नाही, तू तेवढा राहतोस की नाही त्यांच्यासोबत, कारण खूप कॉम्प्लिकेटेड असतात त्या गोष्टी, टू बी व्हेरी ऑनेस्ट, नाही का. हा, कधी कधी घाईत होऊन जातात गोष्टी, कधी कधी लयच टाइम लागतो गोष्टींना, ते माहिती नाही मला. पण पण मी रोमॅन्टिक सॉंग्स पण लिहिलेत, हार्टब्रेक सॉंग्स. एखादं ऐकव बरं, एखादं ऐकव. कोणतं ऐकव तुला, असं बोलून ऐकव का? एक गाणं आहे हल्लीच वेदांगनी प्रोड्यूस केलंय करून, आरपार करून काहीतरी आहे ते, त्याचं हुक ऐकव का? त्याचं एखादं वर्स हुक ऐकवतो, मग मी त्याचा माझा वर्स ऐकवतो तुला. बघ हे हुक आहे का, आरपार नावाचं हुक आहे, मग मी तुला वर्स आकापेला ऐकवतो. म्हणजे आवाज
फारसी गाणं ओ छोरी यार पार मत कर ऐसे जले ये जिया तेरी आंख मार घायल ऐसी भूलूं मैं पिया तेरे ही वश में मैं नाचूं काहे सारी सारी रात तेरे ही सज गजने से ना मानो आधी सी बात ओ छोरी यार पार ओ छोरी यार पार माझ्या काळजाच्या आरपार तिच्या नजरेने थांबवली हृदयाची हालचाल त्या स्पर्शाच्या विचारात आजकाल तिचे दात माझी मान जोडी छान छान तिच्या केसांचा वास पहिल्या पावसागत मी विसरलो नाव गावच माझं लक्षात नाही काहीच मला अस्तित्व जेव्हा मिठीत तिच्या पडलोय मी थंडीत ना माझे हात भासतात जेव्हा जात तिच्या कमरेवर आगणी होट तिचे लाल भडक बकी शिस्तीची पोर देते कामावर जोर पण माझ्या समोर चावटे चालचलन यात माझा नाही दोष आम्ही दिवसभर बिछाण्यावर काढतो नाही झोप यात माझा नाही दोष कोण लावणार या शरीरावर रोग छोरी यार वाह. प्यार मत कर ऐसे कडक. जिया तेरी आंख मार तर अशी काही ना काही गाणी लईच बनवून ऑडिओ ठेवलेत, म्हणजे लईच थोडक्यात एक audio. असा रोमांचच दिलाय हो. डायरेक्ट रोमॅन्टिक झालं सुंदर, एकदम हा. प्रॉपर है ना आवडला का? माझे दात वगैरे तिचे दात माझी मान जोडी छान छान तिच्या केसांचा वास पहिल्या पावसागत सुंदर झालं ते गाणं फील केलं होतं लिहिताना कम्प्लीट फुल जे मी काय लिहितो भिजूनच आला होता का एकदम? हा फुल व्हिज्युअल मी लई इमॅजिनेटिव्ह आहे नाही नाही, भिजून आलता का पाऊस भिजून ऑलमोस्ट भिजून आलो पावसात नाही वेट वेट झालता पूर्ण पावसात पाऊस सोडून सगळ्यात भिजले मग इथून हे आत्ताचं गाणं हे कधी रिलीज करतं ते मला वाटतं सप्टेंबर मध्ये टाकतोय आम्ही वा. हम्म. म्हणजे पहिलं त्याचं स्निपेट तुम्हाला इथं ऐकायला भेटत हो. असं आणि ये ते ये. So ते वा. धन्यवाद भाई आपलं रॉ असते त्याच्यामध्ये हो. डायरेक्ट असं कंटिन्यू मध्ये हा सो एकदम एक्सक्लुझिव्ह जे गाणं तुम्ही ऐकले आरपार ते पहिल्यांदा सिरियसली आपल्या प्लॅटफॉर्म वरती म्हणलेलं आहे मजा Yes, आली sir. मला एकदम दादा हे लव सॉंग झालं त्याचं पहिलं लव सॉंग कुठलं लिहिलं होतं ते माझं पहिलं लव्ह सॉन्ग होतं माझं पहिलं हार्ट ब्रेक सॉन्ग होतं काय सांगतो चांगली याच्या आधी वाईट लिहिलं मी अरे हा. कोणतं गाणं आहे? हा. एक माझी मिक्सटेप होती आमच्या गावात हा पार्ट घरच्यांना नाही माहिती आता तर झालंच पाहिजे असेच तर पॉडकास्ट आपण उचलू. अरे नाही ठीक आहे लॉकडाऊनचा पार्ट नको टाकू हे काउंट आहे ठीक आहे तर एक एक एका रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हा नाही का आम्ही एक मांजर घेतलेली ठीक आहे आमच्यासोबत एक मांजर वा हे मांजर घे रे इकडे जरा ते कुठे मांजर? फील येईल तुला Cute नाही त्रास होईल फील पेक्षा किती मांजरी आहे तिथे गोड शेवटी नको असू नये So, मांजर घे तर हा. म्हणजे आपण फील आणि करतोय तर आपण. आम्ही तुला त्या podcast इपीचं मध्ये. नाव सांगतोय नाही का हा. तर आणि नंतर आमचा ब्रेकअप झाला ठीक आहे मांजर दोघांनी घेतली ब्रेकअप हा 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 थोड्या टायमानंतर ब्रेकअप झाला तेव्हा मी एक ईपी काढलेला छोटा प्रोजेक्ट थिंग गेला त्या ईपीचं नाव होतं की व्हॉट डू आय टेल आर कॅट हा. की मी आपल्या मांजरीला मी काय सांगू काय झालं आपल्यात कळत आहे का असं आता ईपीचा शीर्षक बोलायला होत गेला असतं तर त्याच्यामध्ये एक गाणं होतं हायवे टू हेल करून हा. ते आय थिंक इज माय फर्स्ट हार्ट ब्रेक सॉन्ग मन बरं जरा तुझ्याकडे कॅट पण आहे माहोल पण आहे आणि बघावं लागेल लई सॅड गाणं आहे ते भाई. पहिल्यांदा आम्ही कॅटला पॉडकास्ट पहिल्यांदा इंडियामध्ये चॅनल जायचंय का तुला पहिल्यांदा इंडियामध्ये पॉडकास्ट मध्ये कॅट घेऊन येणार आहे आपण आहोत ऑडिओ इंजिनियर हे दोन आहेत आमचे तुम्हाला दाखवतो मी किती या गोड आहेत यार ते दोघं पण हे क्रिएटर आणि हा कॉन्टेंट सो कॉन्टेंट क्रिएटर आम्ही सोबतच असते आमचं नेहमी So, ठीक आहे जाऊ तुम्ही चहा नाही पाहिजे हायवे टू हेल हम्म. त्याचं लिरिक्स ते इंग्लिश मध्ये होतं ते गाणं ठीक आहे ते कसं आहे त्याचं lyrics? ते गाण्याचं लिरिक्स असं आहे की लव्ह इज रिअली ग्रेट वेन यू हॅव इट ऑल यू डिडंट आस्क बट आय टोल्ड यू कॅन हॅव इट ऑल blind trust not your fault that I had a fall and this just another song in my catalog you tell me you love me but you meant something else like a metaphor now our love doesn't work like it used to it feels like a worn out data cord and what the fuck did I battle for it was us against the world I put everything aside but your word you gave me your warmth I didn't know I would burn turn to ashes and hard groove cold rub it on my wound so the scars don't show deal with the pain how do I don't know
I learned as I looked that love takes a toll. Well, I didn't care. I had you on the road, and we drove to the highway to hell. Like, try me today. I don't care what they say. You know what I mean, and I don't need to speak. We have that connection. I feel it's getting weak. I can feel it. Ironic. I'm numb to the feeling. I still wish we could make it right and then reset. Stop playing games because we both gonna lose. And I don't want to lose something lovely as you. It is plain and so simple. I want to feel your skin till it wrinkles. I want to share the love till the end, make it rain, not just sprinkle. असं करून ते संपतं गाणं. वा, असं दर्द रे, दर्द आहे हो. म्हणजे असा दर्द फील होत होतो. असं एवढं काय झालं म्हणजे ब्रेकअप कसं झालं? ब्रेकअप कसा झाला होता? आय थिंक माहिती नाही आता मी तुला असं सांगू. कधी कधी ब्रेकअप ह्या कारणाने झाले जातात की कधी कधी तुला कळत नाही का तू कोणासोबत असतोस, खरं कोण असतात माणसं समोरची. जरी तू त्यांच्या रिलेशनशिप मध्ये असतील त्यांच्यासोबत, तरी देर आर पीपल इन द वर्ल्ड की ते त्यांची ट्रू सेल्फ नाही दाखवणार. कळते. आणि तू लेटर जेव्हा त्यांच्यासोबत राहतो तेव्हा तुला कळायला लागतं हे कोण आहे आणि काय आहे. असं खूप साऱ्या गोष्टी की खोटं बोलायची सवय, गोष्टी लपवायची सवय, अशा एक रेड फ्लॅग होता तुझ्या आयुष्यात आणि ते एकदम रेड फ्लॅग नाही, फुल रेड चादर हा. होती भाई. Red नाही, रेड चादर होती. सो तू चीट झालं होतं, तुला चीट वगैरे केलं होतं? आय डिडंट पॉसिबली येस, बट बाकी ज्या बाकी गोष्टी तिने खोटं बोलल्यात त्याशी चीट इज ऑल्सो नॉट कम्पॅरेबल. आय हॅव वेंट थ्रू वर्स देन चिटिंग. कारण मला वाटतं जेव्हा तुला कोण असं मेंटली बेसिकली चुतिया बनवतं, कळतं का, की तुला एवढं खोटं सांगतो, तू यू बिलीव्ह ओनली समथिंग डिफरंट, यू लुक ॲट दॅट पर्सन की हा काय माणूस आहे आणि त्याच्या मागे तो काय असतो, हे जेव्हा तिला कळायला लागतं तेव्हा आय डोंट नो हाऊ टू प्रोसेस दॅट फिलिंग. कारण हे कुठे शिकवत नाही का तुला. त्याच्यावर काय आणि लिहिलं होतं मराठीमध्ये वगैरे? मराठीमध्ये अजून नाही लिहिले मी यावरती. मराठीमध्ये नाही ऍक्च्युली. जेव्हापासून मला वाटतं मी मराठी मूव्ह ऑन झाल्यानंतर लिहायला चालू केलो मे बी म्हणून. तो पॉईंट. अरे हा, तेच. आता बघ, मी मराठीमध्ये पण हल्ली लिहायला लागलो ना, कारण मी तुला एकदम ऑनेस्टली सांगू ना, मी इंग्लिशमध्ये आधी लिहायचो, कारण मी इंग्लिश पण माझं चांगलंच होतं आधीपासून. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, मी असं तुला सांगितलं ना की मी रिअल लाईफ मध्ये खूप इनएक्सप्रेसिव्ह होतो, मी जास्त बोलत नाही वगैरे. तर जेव्हा मी एखादा माझं काय म्हणतात ते एखादी फिलिंग किंवा एखादं पेन पॉइंट जेव्हा मराठीत सांगायला जायचो ना, तेव्हा मला जास्त वल्नरेबल वाटायचं. कळतंय का? मला जास्त एक्सपोज वाटायचं की मी काय बोलतोय नाही का, की मी समोरच्याला एवढं का सांगतोय. मला तीच गोष्ट इंग्लिशमध्ये बोलताना मला एवढी जवळीक नाही वाटत त्या गोष्टीची. बरोबर. कळतंय का? कारण मी ती फक्त एक्सप्लेन करतोय असं मला वाटतं, मी इंग्लिशमध्ये बोलतो. पण जेव्हा मी मराठीत बोलतो ना, तर ते असं वाटतं की काय झालंय मला नाही का, असा विषय होऊन जातो. जी तू मराठीत बोलतो असं वाटतं की तू घरात बसून बोलतोयस, आणि असं वाटतं की तू मम्मीशी बोलतोयस, पप्पांशी बोलतोय जेव्हा तू मराठीत गोष्ट बोलतो ना. आणि मी जेव्हा रिलीज करतोय आपण हे पण विचार करतो ना की मराठीत बोललं तर पप्पांना लगेच कळणार आहे का ते का, तर ती गोष्ट हे तिकडून असं जाईल, मग काय विचार करेल समोरचा. तर त्यामुळे मी मराठीमध्ये जास्त कधी ट्राय नाही केलं. मराठीमध्ये ब्रेकअप सॉन्ग नाही लिहिलं, पण बाकीचे जे तू सॉन्ग लिहिले म्हणजे खणखणीत झालं, कापसाचं काय झालं, डोळ्यामधली धूळ झालं, पुन्हा आरपार झालं, आरपार झालं. आता ते त्यातलं कुठलं तरी होऊन जाऊ नये जे ते तुला. मी सगळीच गाणी ऐकणार दादाकडून आणि ती सगळीच वाजवायची, कारण की मला असं वाटतं की जी लोकांनी आतापर्यंत गाणी एक्सप्लोर नाही केलेली अशी खूप गाणी आहेत जी ऑलरेडी टाकलेली आहे, जे फक्त रॅप सीन फॉलो करतात त्यांनी ती ऐकलेली. सो तू एक सुरू कर ना, आपण एक एक्सप्लोरिंग श्रेयस असं एक सेगमेंट चालू करतो आता आपण ह्या मुवमेंटला लगेच जागेवर, गाणं म्हणेल. ग्रेट आयडिया. तर माझं एक गाणं आहे स्टक इन द ग्राइंड रिमिक्स करून. ठीक आहे. आता थोडी बॅक स्टोरी द्यायला, एक निप्सी हुसल करून युएसचा रॅपर होता. ठीक आहे. म्हणजे तो असा वन ऑफ द फ्यू रॅपर्स होता, म्हणजे जे फक्त नाही का रॅप करायचं म्हणून, म्युझिकमध्ये पैसे कमवायचे म्हणून नाही करत, की जे खरंच रॅप करतात, जे सोशल वर्क करतात, जे आजूबाजूच्या लोकांना अपलिफ्ट करतात नाही का, की स्वतःकडे नॉलेज आलं तर अजून. तो असा माणूस होता की त्याला जे माहिती आहे तो 20 जणांचा लोकांना बोलवून त्यांना सांगणार की हे बघ मी असं काम करतो, हे तू पण करू शकतोस, हे तू पण करू शकतोस, असं नॉलेज फैलवणं. म्हणजे असं नाही की फक्त लोकांना पैसे द्यायचे, पण लोकांना असं शिकवायचं की ते स्वतःच्या दमावरती पैसे कमवू शकतील. ह्या सर्व गोष्टींमध्ये तो बिलीव्ह करणारा असा एक रॅपर होता. सॅड पॉईंट इज की त्याचा मर्डर झाला. ठीक आहे. बरं. तर त्याचं एक गाणं होतं स्टक इन द ग्राइंड करून. ठीक आहे. तर त्याचं मी रिमिक्स केलेलं, कारण मी त्या फेजमध्ये होता जेव्हा तो त्या ग्राइंडिंगच्या हसलच्या फेजमध्ये अटकलेला असतो ना, की सकाळ दुपार तेच 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 तेच, तेव्हा त्याचं एक गाणं होतं स्टक इन द ग्राइंड, त्याचं मी रिमिक्स केलेलं. त्याच्या बीटवरती मी माझा वर्स लिहिलेला. तर ते गाणं स्टार्ट्स लाईक आय कॅन फील द प्रेशर बट आय एम स्टील नम्ब. ठीक आहे. आय कॅन फील द प्रेशर बट आय एम स्टील नम्ब. आय वेक अप इन द मॉर्निंग फीलिंग रिअल पम्प्ड. Cause that's the only way to live in this mean world. Cause you got to make sure that the meals come. की मी सकाळी उठतो नाही का फुल जोशामध्ये. का उठतो?
कारण तो एकच तरीका आहे या जगामध्ये जर तुला काय करायचं दॅट दी ओनली वे. कारण तुला जेवायला भेटते हे तुला इन्शुअर करायचं नाही. गॉट टू मेक शुअर दॅट द बिल्स meals come and the bills paid, that is each month. Hold down on your blues, get your green up. ठीक आहे. Take a nap. नाही hold down on your blues, get your green up. Find your way, do your own research. Find your way, do your own research. की तुला काय करायचंय ते डिसाईड कर, तुझा स्वतःचा रिसर्च कर. टेक अ नॅप, एंट नो स्लीप फॉर द ड्रीमर्स. की छोटीशी झोप काढ, जे स्वप्न बघतात त्यांना रात्रीची झोप नशिबात नसते म्हणून. टेक अ नॅप, देर इज नो स्लीप फॉर द ड्रीमर्स. अ हार्ड चॉईस बिटवीन फॅमिली अँड लिजर. की आराम आणि फॅमिलीमध्ये खूप हार्ड चॉईस आहे. वन रॉंग डिसिजन अँड यू गेट नीदर. वन रॉंग डिसिजन अँड यू गेट नीदर. Teacher, I'm not in need of your flowers or your features. I'm chilling with my 10 listeners, made this shit easier. And you are stuck on a rhyme. These rappers have style, but none of them in fucking with mine. Stuck in the grind, I'm stuck in the grind. ठीक आहे, असा त्याचा वर्स होता. वेर एम टॉकिंग अबाउट की तुझ्या रोज आयुष्यात काय होत राहतं, तू सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काय स्ट्रगल करतो आणि तू कसा लूप मध्ये अटकलायस ते, नाही का. बरोबर. आणि एकानंतर तू कधी कधी एवढा मोटिवेट होऊन जातोस की तू दिवस रात्र कामच करतो, नाही का. अचानक तुला 6 महिन्यानंतर हिट करतं, नाही का, की तुझा खांदा दुखायला लागलाय, तुझ्या कमरेत गॅप पडलाय, नाही का, किंवा तुझं डोकं रात्रीचं लय दुखायला लागते. आणि त्याच्यामध्ये तू त्या हसलच्या याच्यामध्ये तू तुझ्या शरीराकडे दुर्लक्ष होऊन जातं, रिलेशन्सकडे दुर्लक्ष होऊन जातं. तर तो एक बॅलन्स फाइंड करणं खूप अवघड आहे ते या गाण्यामध्ये. इट स्टार्ट्स लाईक and now the hunger is multiplied. I don't have to put any city on the map, bro, my spot is solidified. All your extra talk nullified. Grown man baby face, just to summarize. See, my clothing is not customized, but these clothes you don't find otherwise, shit is justified. My heart turned cold seeing my mother cry, so I'm trying to play a role in my brother's life. And when it's dark, I sing my demons a lullaby. So lullaby म्हणजे रात्रीची जी अंगाई गातात ना, की मी माझ्या राक्षसांना अंगाई गातो, कारण ते झोपले तर रात्रीचा मी पण झोपू शकेल. आय सिंग माय डीमन्स अ ललबाय सो आय कॅन गेट सम स्लीप इन द फकिंग नाईट. ब्रो, इट गेट्स रिअली बॅड वेन यू फकिंग टायर्ड, बट you just keep going, no another choice. We are not trying to set example for no younger guys. We just working day and night to get our supper right. Can't help but go to sleep with a puzzled mind. Nothing to glorify about this hustle life, stuck in their grind. की आम्ही कामं करतोय तर खरं आहे, पण आम्हाला काही मजा नाही येते एवढं काम करायला. कळतंय ना की आम्ही कामं का करतोय, कारण आता तेवढं अनफेअर झालंय वर्ल्ड, की दररोज म्हणजे न झोपणं, टायमावरती न खाणं, याच्यामध्ये काही कूलनेस नाही आहे. कळतंय का. हे फक्त तुला करावं लागतंय कारण हे वर्ल्ड आता एवढं अनफेअर आहे. आणि आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की बॅलन्स फाइंड करणं. कळतंय का. आधी आपल्याला सवय असायची ना, अरे काल मी 4 तास झोपलो, माहिती आहे का. अरे का आपण, कळतंय का, टाइम काढ भाई, काहीतरी कर बॅलन्स. आहे तर आज 4 तास झोपशील, त्यानंतर झोपच नाही लागणार तर काय करतो. तोच तर ग्राइंड आहे. तेच ना, तोच तर ग्राइंड आहे. पण ह्याच्याकडे हे मान्य आहे ना तुला की आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होतं, मेंदूकडे दुर्लक्ष होतं. बरोबर. त्यानंतर तू होतोच धड, पण मग तुला म्हणजे परत त्यानंतर तुला स्वतःकडे परत यावं लागतं, नाही का. हे आपण थोडं काम करायला लागल्यावरतीच शिकतो. दादा, तुझं एक गाणं आहे नशाबानी फ्रीस्टाईल म्हणून, त्याच्यामध्ये जे वर्डिंग्स आहेत, तुझे लिरिक्स आहेत, ते प्रत्येक स्ट्रगल जो करतोय ना त्याला ते ना असे मोटिवेट देऊन, म्हणजे असं मोटिवेट करतात, ते एवढं खतरनाक करतात ते गाणं एकदम होतं. एकदा कसं आहे ते शेवटचं, की तू नड उचल होतं स्वप्नांचं असो किती जड, आरशामध्ये बघ स्वतः प्रेमामध्ये पड, वेळ घे तू हमखास निवांत एखाद वेळेस रड, पण आराम करून झाला की मग बाहेर पडून नड. असं आहे ते, की स्वतःकडे पण लक्ष ठेव, पण तुझा आराम करून झाला, तुला पाहिजे तर रड, काय करायचं ते कर, पण सर्व झालं की लगेच उठून कामाला करा, कारण दुसरा तरीका नाही आयुष्यात दुसरं काय करायचं. हे मोठं होतं ना. आम्ही तुला लास्ट पार्ट सांगितला, 4 ओळी सांगितल्या मी तुला. ते अजून ते अख्खं पूर्ण वर्ष कसं आहे, अख्खं पूर्ण वर्ष असं आहे की लिहिणं चालू बाकी पण 4 जण 4 मिनिटात नाकी नाव एकट्याचीच मनमानी फाशीचा पाण्यासारखं वाहतो पैसा पाहिजे टाकीवर सिंगलाकडे गाडीवर 4 तोळे छातीवर. आपण घडवून आणतोय बदल, माझं जिंकणं लिहिलंय अटळ. आपण उठून दिसतो गर्दीत, लोक लावायलाच आहेत नजर, इकडे नावं ठेवणार 100 भर नाही आपल्यावरती असर. आता छापून येते खबर, उद्या छापू आपण ट्रक भरून, अख्ख्या मागा लाईन लावतील झक मारून. आता काट कसर चालू कष्टातून, अडचणीत न गर्दा फुग नाडे नको मर्दातून नड, उचल होतं स्वप्नांचं असो किती चढ, आरशामध्ये बघ स्वतः प्रेमामध्ये पड, वेळ घे तू निवांत हमखास एखाद वेळेस रड, पण आराम करून झाला की मग बाहेर पडून नड. हे फील होतं, म्हणजे तू आता काट कसर सुरू, पण पुढच्या वेळेस असं ट्रक भरून जावं, असं ते आपल्यासाठी वाटतं. आणि असं ते गाणं आहे दादा तुझं की कापसाचं गाईच, त्याचा जो वर्ष आहे ना
तुम्हाला पर्सनल फेवरेट आहे कारण माय की त्यातलं- कापसाचं काळीज पण माझं स्वतःचं टॉप 3 फेवरेट सॉन्ग. हा म्हणजे तो मला ना प्रत्येक शब्द रिलेट करतो. हा का? सो तो एकदम म्हणून म्हणजे ते कापसाचं काळीज नि दगडाचा जिगरा, हिशोब नाही ठेवला मी मित्रात, कमावलीत माणसं तर जिंकलास, हातावर हात ठेवून बसलो नाही बिनकाम, गाडी बंद पडली तर शेअरिंगच्या रिक्षात, स्टुडिओला सुट्टी नाही अजिबात, मिळो की न मिळो प्रतिसाद, जे पण हे लिहिलेलं नशिबात पळून नाही जात, जी निवडलीस वाट तू चालत राहा ठाम निगळू दे घामनी आटू दे रक्त, दिवसभर राबूनच झोपे दे मस्त, दिवसभर राबूनच झोपे दे मस्त. पुढे काय दिवसभर राबूनच झोपे दे मस्त, राबूनच झोपे दे मस्त, वाढत्या गरजांनी वयासंग वाढणारे कष्ट गणिते स्पष्ट, महत्वाचे धडे जे शिकलो मी लोकांना वाचत, फुगजोवर फिल्टर नाही होटांना भाजत, दररोजच्या हालचाली घातक त्यात भावनेचा स्पर्श, हे कारण कापसाचं काळीज नि दगडाचा जिगरा, हिशोब नाही ठेवला मी मित्रात, कमावलीत माणसं तर जिंकला, हातावर हात ठेवून बसलो नाही बिनकाम, गाडी बंद पडली तर शेअरिंगच्या रिक्षा. हे गाणं म्हणजे ना असं वाटतं ना त्यातली ती जी आहे ना सुट्टी स्टुडिओला सुट्टी नाही अजिबात, हे मला लय खरं real बाई, आहे की खरं. स्टुडिओला सुट्टी नाही अजिबात, मिळो खरं, या न खरं, मिळो खरं. प्रतिसाद, हा, जे पण तू जे पण करते तू लिहिलेलं करत नशिबात पळून नाही जात. म्हणजे हे असं कायम ते मला मोटिवेट करतं ना की ठीक आहे बरं प्रतिसाद वाटलं मिळो, ऐकून. हा म्हणजे बरं वाटलं ऐकून मला. एक नंबर म्हणजे ते प्रत्येक गोष्ट, धन्यवाद. परत ते तुझं डोळ्यामधली धूळ, डोळ्यामध्ये धुळा आम्ही नुकतंच तेव्हा लिहिलेलं, जेव्हा आम्ही नाही का इथं आम्ही भाड्यावरती शिफ्ट झालेलो पुण्यात आणि आम्ही कॅफे चालू केलेलं. हा. तर तेव्हा एका महिन्याला आम्हाला द्यायला 2 भाडी होती, एक घराचं भाडं आणि एक कॅफेचं भाडं. बरं. नाही का, तर तसे माहिती डोळ्या, आणि एक माझा मित्र आहे उंडरीला, त्याच्याकडे आम्ही जायचो कधी कधी नाही का, आणि ते उंडरीच्या रस्त्याला माहितीये का लय धूळ असते भाई, टू व्हीलरवर गेला का जिंदगी झाडून जाते, म्हणजे एवढी धूळ, रात्रीचं जा दिवसाचं जाते, नुसते ट्रक येतात तिकडनं ते आले नाही का, ते डोळ्यामध्ये धूळ शरीराची माती, 7:30 2 भाडी बाकी, धंदा पाणी चालू तोवर गर्दी होत राहिली, नाहीतर कोण नाही, सोड नाती सारी, देव तारी त्याला कोण मारी, अख्खे अख्खे अल्बम यांची बोर गाणी, आपली 2 गाणी, साहित्याला तोड नाही, बिंदास तू सोड सारी चिंताच, ते तासन तास ऐकतात मी लिहून मोकळा मिनिटात, मी सोबत वेदांग, बसलो की रोज घडतो इतिहास, काळजीची वार्ता, माझ्यासमोर एक रॅपर अर्धा, आपल्याला ठेवणारे नाव यांचा काळ झाला बारसा, मी तेव्हापासून लाडका, जेव्हापासून हलतोय तुझा पाळणा, मी त्यापैकी एक जो अजून आकड्यात नाही गुंतला, अंडरग्राऊंड तरी मार्केटचा बाजार उठवणार, बोंबाबोंब गर्दी यांची आज आणि परवा, शब्दांची किंमत नाही फुकटची चर्चा. असं आहे ते. हे म्हणजे असं डिस करतो ना तू की समोरच्याला संपूर्ण टाकतो की कालचाच किस्सा अर्धा म्हणजे ते एकदम खतरनाक. आता हे झालं डोळ्यामधली धूळचं स्टोरी. कापसाचं काय इथं कसं सुचलं होतं तुला? कापसाचं काळीचं कसं सुचलं होतं, कापसाचं काळी जेव्हा मला वाटतं जेव्हा सुचलं होतं ना, तेव्हा मी तुला जे सांगत होतो ना की एक बॅलन्स फाइंड करावा लागतं ॲज अ माणूस तुझ्यामध्ये, की दुनियेसाठी तुला एकदम टफ फन व्हावं लागतं आणि तुला तुझे स्वतःचे इमोशनल फील करण्यासाठी तू तेवढा सॉफ्ट पण राहायला पाहिजेस, नाहीतर तू एकदम जास्त कठोर झालास ना की स्वतःला खूप त्रास होतो नाही का, तुला स्वतः काय थ्रू गोष्टींचं जातं त्या गोष्टी एक्सप्रेस नाही करायला भेटत, म्हणून ते बॅलन्स फाइंड करावं लागतं की थोडा नरम पण आहेस आणि तू कठोर पण आहेस, म्हणून की तुझा जो काळीज असते कापसाचं असलं पाहिजे आणि जो तुझा जिगरा आहे ना तो दगडात असला पाहिजे, तर तू काय ना काय करू शकतो. म्हणून आपण कापसाचं काहीच घेतलं, तू सांगितलं. आता एक जे गाणं आहे जे तू रिसेंटली स्टेजवरती म्हणलं होतं आणि मी तिथं होतो, मुझको जीने दो, मुझको जीने दो, ते कसं सुचलं आणि ते तू म्हणच डायरेक्ट, अरे ते बाकी कसं लोकांना मी काय सांगत ते- नाही, तू म्हण. तो वर्स एकदम वैतागलेल्या माणसाचा वर्स आहे रे, की तो म्हणतोय की मला जगू दे, मला बिनकाळजी हसू दे, सहज मला न प्रयत्न करता कधी रडू दे, नका करू माझी चिंता, जसं आहे तसं असू दे, तसेही दाखवायला कैक जण विचारतील, पण तुला आपला म्हणून किती जण स्वीकारतील, कारण अपेक्षांच्या ओझ्याखाली गाडली किती कलाकारी, खांद्यावरती सावरे ना म्हणूनच ती कला भारी, थकलोय मी, आता उरली नाही ताकद, स्वाभिमानाला मी राखत किती सहन करू, नका देऊ मला शक्ती, मला हवी फक्त शांती, मोकळा श्वास घ्यायचे मन भरून, त्याच विचारात मी खोलीमध्ये गप बसून अशा किती केल्या गप्पा गोष्टी स्वतःशी, ओळख माझी अंधाराच्या खोलीमध्येच प्रकाशित झाली, काही गोष्टी आहेत आठवणीत, काही लक्षात नाही ठेवल्या मी कदाचित, सोपं पडतं तसं कधी कधी जगायला, कधी कधी आता स्वतःवरतीच हसायला, दुसरा इलाज नाही सोडला या समाजाने, जो गुंतला नाही तोच खरा समाधानी, पण नाही गुंतला तर बघितली नाही दुनिया काहीच, त्यात आपल्याला फिरायचीच आहे दुनिया सारी, पण नाही गुंतला तर बघितली नाही दुनिया काहीच, त्यात आपल्याला फिरायचीच आहे दुनिया सारी. कसलं धरून ते दादा हे गाणं? हा ना, म्हणजे लय असं धरून. कसं सुचलं होतं तुला? काय सुचलं तेच, आता झाल्या अशा आयुष्यात गोष्टी कोणत्या कोणत्या, आणि आता काय करणार, लिहावं लागतं, बाकी काय उपाय नाही त्याला. हे झालं. त्याच्यानंतर तुझं दुसरं गाणं आहे जे मला भारी वाटतं एकदम, असं त्यात माच पण आहे आणि एक असं तू स्वतःची काय म्हणतात त्याला, एक विकर साईड पण सांगतोय, पण ते पण माझाच सांगतो, म्हणजे भरलेलं ताट. भरलेलं ताट, खरंय.
ते माझं ते गाणं पहिलेच हुक मध्येच आहे ना की भरलेलं तरी जिंदगी छाड. हे जे ना ते कसं सुचलं आणि तू एकदम fluently ते म्हणतोय हे म्हण कारण बरं. ह्याचे एक बॅक टू याचं इन्स्पिरेशन कुठं नाही तर ते पण सांगतो. आता भरलेलं ताट हे पहिलं मराठी वर्स आहे ज्याच्यामुळे मी चालू केलं नाही का लिहायला. हा. म्हणजे जे boom म्हणजे झालं, पहिलं म्हणजे मराठी इकडं गाणं ते- तुझं. नाही सगळ्यात पहिलं मराठी गाण्याचं नाव आहे जे मी लिहिलेलं 7-8 वर्ष आधी. ते हा. अजून नाही बाहेर आहे. त्याचं नाव आहे शाट्टोपट करून. ते गाणं मी तुला ऐकवेन भाई कधीतरी. त्यासारखं मराठी गाणं मी आजपर्यंत नाही दिलं. ठीक आहे. ऐकव ना इथंच हा, ह्याच्यापेक्षा काय नाही प्लॅटफॉर्म होत. ऐकू शकतो ठीक माझ्यासोबत आहे. सगळ्यांनी हा, या प्लीज चालतंय पब्लिक चालतंय. तर त्यानंतर मी म्हणजे आता हल्ली लिहिलेलं भरलेलं ताट. तर ते असं गाणं की माझी एक ईपी होती रे फक्त अप अँड ग्रेटफुल करून नाही का. जिंदगी झटपण झाले पण खुश पण आहे का कारण मी घरी गेल्यावरती मला सर पे छत आहे समोर आहे ना खाने को आहे सोने को जगा आहे तो मी ग्रेटफुल पण तरी पण ह्या सर्व गोष्टी असून पण जी दुनियेमध्ये तुझ्या आजूबाजूला नाही का गोष्टी होत राहतात त्यामुळे कधी कधी तू वैतागतो नाही. बरोबर. त्यामुळे ती ओळ येते माझं भरलेलं ताट तरी जिंदगी छाट घरात हंडाभरून पाणी तरी बाटलीचा नाद जर लागलीचे ताण टिंग वाजणाऱ्या काच आणि बाकी सारा पैसा जाळून धुरामध्ये राख ही जवानीची आग थंड डोकं आणि माज नीट नाही थोड्या पाण्यासोबत गिळून टाकली लाच आधी सावकार होता बाप म्हणून पैसा उडला फार ही लय जुनी गुरमी आम्ही गल्ल्यावरती बसलो नाही आज म्हणून उडतो आम्ही बळच नाही ब्रँड आणि स्पॉन्सरची गरज नाही जाहिरातींची रॅप आम्ही करत नाही जगतो ते लिहितो माझ्या गाण्यांना मरण नाही स्ट्रीमिंग पाय आपलं काही अडत नाही दिवसा कामाशी काम रात्री बिछाण्यावर ताण आपण पाय जेवढे पसरू तेवढं हंतरून होणार लांब मस्ती पण तेवढी जेवढा घेतो आम्ही ताण आणि कापत नाही नका माझ्या गाडीला लय खास असं गाणे ते एवढं खतरनाक वाटलं. माझं हे लिखाण सोडून एक माझी अर्धी 50% साईड तुम्हाला माहिती नाही की मी अतिशय पांचट जोक मारतो म्हणजे तू वैतागशील मला तुम्ही माझे जोक ऐकले तू म्हणशील तूच लिहितो का रे ही गाणी करते का तुम्ही माझे जोक त्यातलं हे कुठंतरी एक होतं. हा हे मात्र हे कापत तुला नाही. या गांडीला लय खास तर माझी ही बाजू पण सर्वांना माहिती असली पाहिजे ना म्हणून बाकी काय तू नाही त्यात ते ऍड केलं होतं. तू ते जे ह्या गाण्याच्या आधी सांगितलं की शॅटोबट हे गाणं लिहिलं होतं हे ऐकायचे हे पहिलं गाणं तू ठीक ते आहे. हे मी टाकणार आहे अल्बम मध्ये पुढच्या वर्षी माझ्या क्या बात आहे. हा तर अल्बमचं नाव काय असणार त्या आपले खतरनाक प्रश्न असतात डायरेक्ट ऑन द पॉइंट. अल्बमचं नाव मला माहित आहे पण मी ठीक आहे ही रील लेट टाकू आपण अल्बमच्या नावाची 100% अल्बमचं नाव असणार आहे रत्नागिरी मुंबई पुणे रत्नागिरी मुंबई पुणे हा हे नाव आहे अल्बमचं कारण माझा प्रवास असा एवढ्या पट्ट्यात झालेला आहे. किती गाणी असणार त्या अल्बम मध्ये वगैरे 12-13 गाणी आहेत त्याच्यामध्ये वा त्यातली 4 एक झाली आहेत बाकीच्यामध्ये काम चाललंय. सो होऊन त्यात जाते. मला वाटतं हे गाणं त्यात शेवटला असणार शाट्टोपट करून तर ते गाणं असं चालू होतं की शाट्टोपट आयुष्य गुंतलेलं निस्तरते लायटर ठेव काडी पेटव चिलमीला विस्तव दे माल पोचव मसनात देवापाशी बत्ती लाव लोळू नको 7 वाजले नंतर पाहिजे तेवढं पडून राव आधी फक्त जपून राहू मग काय फरक पडत नाही कान कापेल देव बाप्पा काय बोलतो कळत नाही शिस्त नाही नी वळण नाही नी आई बाबा भडकलेत वस्तीचं कारण त्याच काळजाची परतफेड थांब तू येईल मरण घेणी चालता हो वाट शोध येतो म्हण जातो नाही देवापाशी हात जोड परंपरा विसरली तर कोंबडीवाणी मानमोड चौकटीच्या बाहेर पाऊल पडलं तसं कानफोड माणसागत जगायचं तर रान सोड मान राखून जगायचं तर प्राण सोड माग थोडी सहानुभूती देत नाही कोण भाव तर तिरडीवर झोपतुनी दुसऱ्यांची धावपळ हे शाटवपट आयुष्य हे शाटवपट आयुष्य हे शाटवपट आयुष्य हे शाटवपट आयुष्य गुंतलेलं निस्तरना शेवटचं स्टेशननी गाडी उभी सिग्नलला पण मी शेर जशी रोजची ही टॅक्सी रोज बोलतो रात्री मी गोष्ट ही कालची आवड नाही फारशी मी रंगाणी गावठी एकटाच नाचवतो खांद्यावर पालखी फुलांचा हार करू आठवण साजरी वाढदिवस होता म्हणून मित्रांनी पाजले कारण आहेत सगळी मी जाणून पण टाळतो पैसा नाही खिशात पण धंद्याला लागलो एसीत राबतो पण मणक्यातना वाकलो ही दररोजची धावपळ पण पार आपण पाडतो हे शाटवपट आयुष्य असं आहे ते गाण्याला गाणं अजून काहीतरी. बीट नाही तरी हा, ते तू feel बीट होतंय. बिना हा मी तेच सांगतोय तू बीट बिना ऐकलंस बीट सोबत ऐकशील तर त्या गाण्यात एवढा राग आणि वैताग आहे ना भाई ते दिसतंय मला हा, ते फील एवढा राग आणि होत वैताग आहे ना तू त्या कल्चर गाण्यात. टाकले तू ते हा, सगळं सर्व आहे टाकले त्या गाण्यामध्ये घरी जातो येतो बोल जातो नाही आई जातो शपथ. म्हण येतो म्हण जातो नाही References देवापाशी कुठून? हात देवबाप्पा देवापाशी कान हात. कापल आई कान ग. कापेल देव बाप्पा म्हणून मला काय बोलतो कळत नाही कळलं काय असा विषय तो. मी पॉडकास्ट मध्ये यातला अर्ध वर्ष हा, ठेवू हा, शकतो. हा, टाकलं. आई ग, काय लिहितंय ना आता तू? खतरनाक वाजणार आणि आहे हे सगळ्यात पहिलं गाणं आहे मराठी मी लिहिलेलं मला हे वाटतं पहिलं गाणं आहे? 2015-16 मध्ये लिहिले मी हे गाणं तेव्हा मी मराठीत लिहायचो पण नाही तू तेव्हापासून लिहित असतं तेव्हा आई शपथ. हा तेव्हापासून लिहिले आता काय लिहितोस त्याच्यानंतर आता नवीन गाणं तुझं रिसेंटली आलेलं आहे खणखणीत खणखणीत ज्यात तुझा असा काहीतरी आवाज काढला
आवाज नेहमी माझा खणखणीत, नोट मागतोय करकरीत, लिखाण मात्र पद्धतीतनी गाणी टाकतोय सलग मी. थोडीफार छोटी मोठी कामं लागतात मार्गाला आणि पुढे चाललोय करत ती. अडथळे ते सरकतील, माग नसतो वळत मी, उगाच नसतो पळत, माझी गती नेहमी निवांतरी चपळ मी. अक्कल आले पडून बिडून, खाऊन जरा धक्के झालोय सहनशील. सर्व गृह तारे बघ तू बदलतील, श्रेयस वेदांत चमकतील, 2 चेहरे देशभरात झळकतील. वेदांत सुमितला सांग पुढच्या वर्षी पासनं उचलू डबल फी. शोला येतील तेवढे प्रेक्षक हादरतील, एकुलता एकच आहे आम्ही इंडस्ट्रीत. आवाज नेहमी माझा खणखणीत, तरी श्रेयस बोलतो जरा कमीच, म्हणून नशीब म्हटलं. कसं काढलं होतं तुला? अरे मी जेव्हा रेकॉर्ड करायला जातो ना, तर जस्ट पहिला शब्द यायच्या आधी मी असा घसा क्लिअर करतोय. आवाज नेहमी माझा खणखणीत, नोट मागतोय करकरीत. असं आलेलं नॅचरली, मी त्याला लगेच पकडून ठेवलं. टाकला असा विषय. कोणी स्वप्नात पण विचार केला. आवाज नेहमी माझा खणखणीत बसला. त्याच्यानंतर जे आता पुढच्या गाण्यावरती येऊ, सवय घाण. सवय घाण ते त्या टेप मधलं माझं वन ऑफ माय फेवरेट गाणे माहिती गाणं. सवय घाण, त्यात अग्रेशन दिसतं, ते बीट आणि ते पहिलं गाणं तुझं जे सांगायचं मला. तुम्ही ते गाणं ऐकलंय का, ताजे समोसे? एक 1960चा का 70चा पंजाबी फोक सॉंग आहे. आणि मला वाटतं ते गाणं एखाद्या आहे ना हलवाईनी त्यांच्या मार्केटिंगसाठी बनवलेलं आहे. ताजे समोसे खालो गाणं ऐकलंय का तू? ह्याच्यानंतर ऐक ते गाणं, ताजे समोसे खालो. त्याच्या त्या 1960 का 70 मधल्या गाण्याची आपण बीट सॅम्पल करून त्याचं हे बनवलं. ते स्टार्टिंगला वाजतं ना टंग 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 टंग, तर ते गाणं सॅम्पल करून ते आपण बनवलंय सवय घाण. कसं आहे गाणं ते? सवय घाण. सवय घाण म्हण साफ, 4 माणसं आपली जवळ बाकी, 4 हात लांब वजा बाकी, झाली नाती कारण अर्ध्यांनी पैशांच्या भुकेपायी खाल्ली माती. आपण खाली पोटी खाल्ल्या बेटनी काढली गाणी, राजा राणी रॅपच्या यांचा पत्त्यांचा खेळ. आपल्या हुकमाच्या दुर्री समोर वाशे पण फेल, त्या शब्दांचा नाही मेळ, फक्त वाचतोय तो बेस. यांचे कपडे पण सेम, अरे तो ब्रँडवाला सांगतोय ते नेस. आणि विचारू नको नावगाव, गांडीत दम सरळ बसून डावलाव मग गायब. यांचे हावभाव मी लेखक म्हणून भीत नाही, हे अर्धे रॅपर लिहित नाहीत म्हणून गप राय. त्या गलीबॉयच्या नंतरच्या रॅपरांचा खप नाही. आयुष्यात अडचणी पण लिहिणं मात्र सहज, ती कलेमधली मिळावट तर कधीच नाही जमत. मला नको चमक, माझी ज्योत राहते जळत. आपण स्पर्धेच्या बाहेर उभे, आपण खेळत नाही बसत, आपण खेळत नाही बसत. एकदम हे पहिलं गाणं मी तुझं डिस्कवर केलं. आणि त्याच्यानंतर दुसरं जे होतं, मी आता दादाला करायला लावतो, म्हणजे असा परफॉर्मन्स करतो डायरेक्ट पॉडकास्ट वरती, मजा येते. ह्या गाण्यानंतर मी जे केलं होतं ते होतं परिस्थिती. पण मी म्हणून परिस्थिती नंतर जे तू केलं आता एक्सटेंडेड, कारण तुझी एक सवय की तू एकच वर्ष लिहितो आणि ते डायरेक्ट गाणं टाकून देतो. कारण ते उलट होतं. आता ते आहे ना, मी गाणी फक्त प्रॅक्टिससाठी लिहित होतो. जी अख्खी टेप आहे ना सवय गाणी, हे सर्व माझे थ्रो अवे वर्सेस आहेत की फक्त प्रॅक्टिससाठी लिहिलेली आणि सोडून दिलेली. पण ती 1-2 मी भरलेल्या त्यात टाकलं, ते लोकांना एवढे आवडले आमचे प्रॅक्टिसचे वर्सेस की ते म्हटले स्ट्रीमिंगला टाका, नाही का? एक्झॅक्टली. म्हणून मी अजून 10 माझे प्रॅक्टिसचे वर्सेस गोळा केली आणि टाकून दिले. सो आता परिस्थिती एक्सटेंडेड. परिस्थिती एक्सटेंडेड, पहिला वर्ष दुसरा वर्ष की अक्का तू म्हण, तू अंगावर मास नाही पण टाकलेलं खात नाही. परिस्थिती वाईट तरी मन मारून राहत नाही. नात्यांचे धागे जोडून खिशानी फाटलाय, मैदानी खेळ खेळून चिखलानी माखलाय. मी पुस्तक पण वाचतो आणि रस्ते पण जाणतो, अर्धवट ज्ञान नाही मी पद्धतशीर लागतो. मी नुकताच तो ओतलेला चहा, जो तोंडी लागेल तो भासतो, मी उगीच नाही वाचतो. आपला दर्जानी गरजा तर वाढतातच, स्पर्धा ती आरशातच. 16चा वर्ष एक पण चर्चा ती वर्षभर, बोलणं पण वरचढ. शब्दातच आग येते अलगत पण थंडते मस्तक. सोबत नाही पलटण जर वेदांची संगत तर बनपाडू 100. आपल्याला नाही जात काय अवघड, सरळ सोपं गणित वेगळाचा वर्ग. त्यापुढे काय सरळ सोपं गणित वेगळाचा वर्ग, मग पुरुणुरू सर्वांना रॅपर आहे अर्धवट. एकच आहे नियम माझा, बिनचिंता कर्म कर, रन्न बन कष्ट कर, हक्काने खर्च कर. ते तुझ्या फ्लो मध्ये म्हण जे तू म्हण. सरळ सोपं गणित वेगळाचा वर्ग, मग पुरुणुरू सर्वांना रॅपर आहे अर्धवट. एकच आहे नियम माझा, बिनचिंता कर्म कर, रण्णबन कष्ट कर, हक्काने खर्च कर. डोळ्यामध्ये धूळ तरी स्पष्ट, हक्काने जगणार मी पाहिलेली स्वप्न. आपल्याला पाहणारे नेहमीच आहे थक्क, शैलीवर माझ्या नाही उठत एक प्रश्न. उठले तर उत्तर उलटी मी देऊन करतो शंकांना नष्ट. सरकवतो तख्त मी आराम खुर्चीत बसणारे मस्त, नको त्या नादान पाय होत नाही मी त्रस्त. आपला दर्जाने गरजा तर वाढणारच, समोर जो उडणार तो पडणारच, इतिहास तर घडणारच, त्याला नाही इलाज. पद्धतच जुनी ही विसरले नाही कधी रिवाज. पैसा मी पाहिलेला चिक्कार तो आणायचा असेल तर परत, तर बसून नाही चालणार आहे निवांत. म्हणून मी जोर लावणार जेवढा पण उरलेला आहे चिवात. आणि हे जेव्हा बीट सोबत ऐकता ना, मजा येते मला. दादा तू गांजबिंजा मारून लिहितो का रे? सगळे रॅपर लिहितात, सगळे रॅपर लिहितात, पण माझं असं नाही. मी जेव्हा पाहिजे तेव्हा मारतो, पाहिजे तेव्हा लिहितो. ब्रुटल ऑनेस्ट दादा, खतरनाक.
शपथ जी मजा येते ना तुला असं ऐकण्यात ते फीलच वेगळं. तरी बीट नाही रे, नाहीतर असं पंप होतं की आपल्याला आयुष्यात लय मोठं काहीतरी करायचंय आणि ते तुझ्या ह्याच्यात रिलेट होत करणार आहे सोबत 100%. जे तुझ्या तू म्हणतोय की आता तू एक व्हिडिओ टाकला होता युट्यूबला, त्याच्यात कोण आहे श्रेयस, त्याच्यामध्ये तू लिहिलं होतं की जग जिंकायला निघालोय. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा डायरेक्ट असं रिलेट वाटतं की आणि समोरचा जेव्हा ओळखतो ना तो कॉन्फिडन्स तुझ्यातला, तर ते ऐकून अजून बरं वाटतं भाई. ते एक वाक्य ना मला तर मी काय बोलतो, तर मुद्दा असा आहे मी निघालोय जग जिंकायला असं काहीतरी येते. ते मला फील होतं, म्हणजे जे ह्या स्ट्रगल मध्ये ते प्रत्येकाला ते फील होतं. आणि ह्याच्यानंतर जे दुसरं गाणं जे खतरनाक वाजलं, जे रिसेंटली टाकलं आणि ज्यात तो एकदम खुर्चीत बसला एकदम ताठात असं, त्याचं ते कव्हर फोटो आहे, ते म्हणजे उद्धट. ते वाचलं होतं. कसं आहे ते गाणं आई, आपण अनुभवले धंदेने अनुभवली चाकरी, दिवस रात्र घासली तरच गोड लागते भाकरी, तिखट पाहिजे भाजी आणि भातावरती आमटी, क्लब मधल्या शो नंतर फ्लॅट वरती गरजे, फ्लॅट वरती पार्टी, शहरातली पोरं पण ती बीट वरती रांटी मी फाडली, कचऱ्या पर या देशात पण आपण की झाडली, उभ्या पाडली, मार्केट खाऊन घालणार मी शतपावली, शर्यत नाही धावली, शायनिंग नाही मारत आपली पूर्ण सावली, मी गाणी लिहितो आवडीनी, नवीन पोरं प्रसिद्धीला हाऊर, हीच कला माझी माऊली, मी सावरीन जे पण घेईन छातीवर, जोवर या शरीराची साथ नंतर विस्कटणार मातीतच, तुम्ही सीन मिरवा खांद्यावर, मी नाचवणार बोटांवर, किंमत नी लायकी माझी मोजत नाही नोटांवर, विश्वासनी भरोसा जर स्वतःवर, हमखास मी जे पण इथं बोलतो ते होणारच, मी उद्धट बोलतो ते शुद्धच, पण जळणाऱ्यांना खुन्नस, बाकी दुनिया चालते आपल्या मूडवर, मी उद्धट. शपथ दादाचे असे लय गाणी आहेत, म्हणजे तुम्ही इंग्लिश ती म्हणजे ते वेगळंच एक ते दादानी सगळ्यात जास्त गाणी इंग्लिश मध्ये गेले, नंतर जी गाजली ती मराठीत आणि हिंदी वेगळी, म्हणजे तुम्ही सगळे ऐकू शकता, त्यातली जेवढी आपल्याला कव्हर करता येतील ती आपण केलेली आहे त्या सगळ्यामध्ये. रील साठी बडे बडे शॉक पण कव्हर केले पाहिजे, डू बडे बडे शॉक विच इज हिंदी. सो एवढे सगळे दादाची गाणी आहेत. दादा तू जे कडून कुठलं होऊन जाऊ दे नवीन. बड़े बड़े शौक पाले बचपन से, पैसा बाप का ना बाज आए हरकत से, मार्केट पलटे ये गेम जैसे करवटले, बच्चन ऊंचे पर फीके इनके रंग बरसे, 7वीं तक हम भी खेले बाहर मन भर के, नशा नारी अब दो ही चीजों को तंतर से, ना कोई है दवा जो इन नाकों को बंद कर दे, ना आती नींद ना हम सोते बिना सर दर्द के, हाथ काले ना की मेहनत पर मल मल के, दोस्त बेटा बोला चिल्लम ले सर कर दे, छाती चौड़ी या बस सांस नाली पल भर से, जेब खाली और तू भण बोला कर खर्चे, मैं सदैव जैसे नाम लिखे बर्तन पे, धुआ बाज छोड़ी गोल फुकू वड़चन में, तड़ी पार क्या मजाल कोई हद कर दे, मैं आवारा देर हुए निकले घर पर से. वाह, असं आहे काहीतरी ते. हे रिलीज आहे. बडे बडे शॉक करून आहे बघ. हे आता हा खेळ बघ नाही का, माझी एवढी गाणी आहेत, सगळ्यात माझं जे मोस्ट स्ट्रीम्ड सॉन्ग आहे जे काहीतरी ओव्हर 1 मिलियन आहे, ते एक हिंदी गाणं आहे, कारण हिंदीला टार्गेट ऑडियन्सच जास्त आहे. एक्झॅक्टली, कळतंय का. तो ह्या सर्व गोष्टी पण ऑल्सो कम इन द पिक्चर वेन यू आर मेकिंग म्युझिक. आता हे जे तू प्रत्येक गाणं ऐकवलं तिथं एक नाव कायम झळकते की श्रेयस वेदांग. श्रेयस म्हणलं की वेदांग येतोच. आणि त्याची एक स्टोरी आहे जी तू सांगितली होती मला की, आणि वेदांगची तुझी जोडी अशी आहे ना की ते एक जय वीरूचा जसा विषय असतो तसा ऑलमोस्ट. काय सांगशील वेदांग बद्दल? अरे वेदांगला मला वाटतं आम्ही एकामेकाला तेव्हा भेटलोय ना जेव्हा आम्ही आमच्या दोघांच्या फॉर्मेशन एजेस मध्ये होतो नाही का, की जेव्हा तुम्ही घडत असता नाही का, ऍज अ इंडिव्हिज्युअल घडत असता, आम्ही तेव्हा एकामेकाला भेटलोय. जस्ट म्युझिक चालू केलेलं, मी लिहायला चालू केले, त्यांनी प्रोडक्शन चालू केले. आधी आम्ही 1-2 वर्ष काय भेटलो नव्हतो. आधी आम्ही इंटरनेटवर बोलायचो. मी मुंबईला होतो, तो इथं होता. आणि जेव्हा मी इकडे आलो ना इंजिनिअरिंगला 2014-15 नंतर, तेव्हा मी त्याला काहीतरी भेटलो नाही का. मग तो आला घरी, मी जिकडे राहायचो रूमवर, तिकडे आला, आम्ही बसलो, आम्ही थोडे बीट बनवली, गाणी बनवली, असे आम्ही भेटलो. आणि मला वाटतं तो एवढा बॉन्ड टाईट झालाय कारण तो ऍज अ आर्टिस्ट म्हणून घडत होता, मी पण ऍज अन आर्टिस्ट घडत होतो, आणि आम्ही दोघे एकत्र आलो आणि एकत्र घडलो पण नाही का. म्हणून आमचं दोघांचं केमिस्ट्री पण एकदम पद्धतशीर भेटतं. आणि आमचे थोडे इन्फ्लुएन्सेस पण सेम आहेत, की आता बघायला गेला की मी म्युझिक कसं चालू केलं, माझं म्युझिक चालू झालं भजनामुळे. काय सांगतो? हा, मी जसं गावाला राहायचो तर माझे आजोबा पेटी वाजवतात, गावाला फ्रिक्वेंट भजनं वगैरे होत असतात. तुला येतात भजनं वगैरे? हा, येतात मला भजनं. माझं सगळ्यात जास्त मी डिव्होशनल म्युझिक वरती ग्रोअप झालोय नाही का. तर तेव्हा मी पेटी ढोलकी वाजवायचो आजोबांसोबत, आजोबांनी शिकवलेलं. तर ते माझं होतं इंट्रोडक्शन नाही का म्युझिक मध्ये. आणि वेदांत पण क्लासिक म्युझिक शिकायला वाटतं, त्याला तबला येतो वाजवायला. तर आमचे थोडेसे बेस इन्फ्लुएन्स पण सेम आहेत नाही का, म्हणून आमचं अशी पद्धतशीर एकदम जोडी जमली असते. पण मला हे सांगायला आवडेल की 100K झाल्याबरोबर दादा बरोबर एक गाणं आहे आपलं ज्याची बीट वेदांग करतं, आणि जे तुम्ही आता इंट्रो ऐकताय त्याचे एक छोटं व्हर्जन वेदांगनीच बनवलंय. जे हा पॉडकास्टचं इंट्रो म्युझिक आहे ते वेदांगनीच बनवलेलं आहे. आणि दादाचं आता येत आहे, म्हणजे एक सांगितलं तुम्हाला की
हे ठरलेले ते मस्त होणार आहे. सो स्ट्रगलिंग पिरियड मध्ये वेदांत जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही मोठेच होता असं एक 100% समीकरण 100%. असं आहे एकंदरीत. आणि मजा येते असं जेव्हा मैत्री जेव्हा घडते तेव्हा हो. तुमच्या दोघांची जोडी झाली, आमच्या दोघांची जोडी सगळ्यांनाच हम्म. माहिती की आम्ही दोघंही कुठेही असतो, धुरंधर आणि हा, मी. हा, 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 सो हो. तो रॅपिंग मध्ये मी इकडे हो. पण ते दोघेही जाताना कुठेतरी. सो मला तुला एक गाणं ऐकवायचं जे तुला धुरंधर ऐकवणार होता पण आता त्याचं क्रेडिट मी चोरतोय. लिहिलंय त्यांनी, गायलंय त्यांनी. सो हे तू ऐक. सो दादाचं एक गाणं आहे खनखनी. अरे रिमिक्स केला की काय त्यांनी त्याच्यावरती आमच्या धुरंधर दादांचं हे गाणं. आईच्या गावात एक नंबर. माझा खणखणीत दिसायला मी साधा तरी शब्द माझे झणझणीत एंट्री थोडी लेट पण होणार सारं दणदणीत काजावरचे घाव मिरवत नाव तुझा ठणठणीत चेहऱ्यावरचं तेज पाहून पोरी होतील टवटवीत कपाळावर घाम पण यश येणार घवघवीत थोडे दिवस थांब उभे राहतील सारे सन्मानित टेन्शन सारं दुनियेचं पण कधीच नसतो गणगणित चार चाकी पुढा खाली चार माडी राहायला 4 कोस लांब जाऊ चहा फक्त प्यायला ते 4 माझे कट्टर ते 4 माझे पंटर बाकी चांडाळ चौकटी 4 हात अंतर काय पण सांगू नको थांबायला पुण्यामध्ये वाजून चर्चा करू आपण मुंबईला धुरंधर बोलतो सत्य मोठं मोठं फेकअप ना श्रेयस वेदांत जोडी तिथं कोणी बी मग खेट. एक नंबर आहे, एकदम अनएक्सपेक्टेड होतं. एक नंबर विषय, एक नंबर. कसं लागतोय तुला वन टाक भाई. हे कॉलॅब करायचंय Crazy, दादासोबत crazy. म्हणजे सुंदर सुंदर आम्हाला सुंदर, दोघांना ते आवडतं मग सुंदर, म्हटलं सुंदर धुरंधर ऑडची जोडी आणि मजा आली. वेदांत श्रेयाची जोडी मजा आली. कुठेतरी कंबाईन होईल. मग ते एक असं एक मजा आली. होतं एक म्हटलं नंबर. तुला ऐकवायचं होतं आणि ते एक नंबर. शिवाय कधी ऐकतोय भाऊ कुठे आता तो? भाई धुरंधर कुठे? धुरंधर घरी आहे का? शेट आमचे मुंबईलाच असतात. हा, ते हा. तिकडे जॉब करतात, Office आहे जॉब ना करून त्यांचं हे तिथं. करतात. नवी आणि- मुंबई. हा म्हणजे आमचं काय झालं की ते एक भारी असतं ना की तू जॉब कर मी फुल टाइम हे देतो. हा. तसं वेदांत तुझ्या इथं जॉब करते तू फुल टाइम हा. येते म्हणजे कारण की ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये ग्रो व्हायला मला वाटतं एक मित्राची साथ लय खतरनाक लागते. त्याशिवाय ते कमीत कमी एक मित्र एकच जो नाही का खतरनाक जे तुम्ही दोघं सेमच असतात, तू अर्धा आहेस आणि तो अर्धा आहे असा विषय, Exactly. असे लागतात दोघं जण. नाहीतर ते शक्य नाही म्हणजे घरच्यांचा सपोर्ट पेक्षा एक तो सपोर्ट लागतो. हो 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 बरोबर. जे- हो, आणि हो. तो रक्तांच्या नातीपेक्षा जे एक हा मित्र आहे. त्यांच्या तुला पण काय वरचे वाटतं? नाही का, त्यांच्या पण वरचे असतात भाई असे मित्र जे असतात ना. म्हणजे एकतर बघ ना, असे कोणते कोणते एकतर असे माणूस म्हणून नाही का पुरुष, त्यांची मैत्री मला एकतर काय पॉइंटवर होते कळत नाही. एकतर पुरुषांना व्यक्त व्हायला होत नाही का. बरोबर. म्हणजे मित्रांसोबत बोलतात पण एका लेवल पर्यंतच बोलतात नाही का. जसं मी आणि वेदांग आहे, आम्ही आमचं कसं असं रडगाणं घेऊन नाही बसत एकासोबत नाही का, की भाई हा विषय झाला यार मी लई सॅड झालोय नाही का. मी आणि वेदांग असं आजपर्यंत कधी डिस्कशन करायला नाही भेटलोय. भले आम्ही लई जवळचे मित्र असो, पण आम्ही जेव्हा सेशनला बसतो ना, तर जर समज एका बीट मध्ये चेंज करायचं नाही का आणि मी त्याला सांगायला जातोय, मला बोलायच्या आधी त्याला कळून जातं त्याला काय मला काय पाहिजे आणि त्याला तिथे काय करायचं कळतंय काय. बरोबर. ती बॉन्डिंग कशी होते काय कळत नाही भाई, काय माहिती मला. जरा विचित्र विषय आहे पण आणि तो- एक असा माणूस नाही का एकामेकांना लागतोच. आणि तो असतो प्रत्येकाच्या आयुष्यात. असतो हा असतो. तुझ्या आयुष्यात हो, वेदांग आहे, हो. माझ्या आयुष्यात धुरंधर आहे. हो. म्हणजे असं असतं ना की एक डाऊनफॉल आलाय किंवा एक सुचत नाही आता काय होणार आहे. हा. पण ते दोघं आले ना सोबत ते तुला काही ना रिमाइंड काहीतरी होऊन करायला जातं. तुला रिमाइंड करायला हा, नाही का. म्हणजे हा. नाही चुकते जरा हे हा, हा, इकडं हा. तुला असा- असा रिमाइंड विषय. करायला काय विषय काय नाही. हा म्हणजे ते भारीच वाटतं. हो. आणि ते कधी पण तू लय गेला तुला essential विचारत आहे. असेल की अरे वेदांग कुठे आहे? हो 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 हो. ते मजा येते. हो, हो. ते एक नाती हे करायला. हा ना. असे तुला मैत्रीमध्ये पण धोके भेटले असतील त्याच्यावर तू लिहिले काय किंवा मैत्रीमध्ये नाही, नातेवाईकांमध्ये भेटलेत, मैत्रीमध्ये नाही देवाच्या कृपेने भेटलेत. पण मी बघ आधी माझे असं मित्रच नव्हते. मी तुला तेच सांगतोय. असं बघायला गेला तर डिप्लो पर्यंत मी काय करायचो बेंचूत घरातनं कॉलेजमधनं घरात फक्त शनिवार रविवार क्लासेसला बस, बाकी कुठं ना फिरायला जायचो ना कुठं काय ना कुठं काय. मला मित्र बनवायची अक्कलच नव्हती का ते काय माहिती नाही. पुण्याला आलो ना मी तेव्हा थोडी दुनियादारी शिकलो. जेव्हा एकटा होतो ना बेंचवर सर्व करायचं स्वतः, खाणं पिणं बसणं सर्व, तेव्हा मी थोडं दुनियादारी शिकलो, लोकांशी बोलायला शिकलो. तेव्हा माझ्या इकडे 1-2 मित्र झाले. माझा एक मित्र आहे रोहित आरू, तो सगळ्यात जवळचा मित्र आहे माझा. इथं पौड फाटाला राहतो नाही का. त्याची पण इथंच वारजेला आधी तुमच्या इथे जी फॅक्टरी होती, ते नमकीन मॅन्युफॅक्चर वगैरे करतात. आता तो पण बिझनेस मधला आहे, मी पण बिझनेस मधला आहे. तर आमच्या मैत्रीमध्ये अजून एक डायमेन्शन आला नाही का, की तुम्ही बेसिक मैत्री जे प्रेम आहे तुम्हाला सोडून, ते सोडून पण अजून तुम्ही गोष्टींवरती बॉन्ड करता. तेव्हा असे मित्र मिळणं म्हणजे काय माहिती भाग्य. दादा तुझे मित्र काम एनकोर सीधे मौत वगैरे हम्म. आहे, तर त्यांच्यासोबतचा बॉन्ड कसा आहे तुझा आणि त्यांच्याबद्दल आता- तुला काय आवडतं? आता बघ त्यांच्याशी मला बोलून तर लय वर्ष झाले, आम्ही भेटलोयच नाही लय वर्ष, बट आम्ही एकत्र ऑलमोस्ट चालू केलेली आहे नाही का ही गोष्ट. वी वर रॅपिंग ओनली टुगेदर. तेव्हा ते आधी दिल्लीत होते आणि त्या लोकांबद्दल बेस्ट थिंग इज आय थिंक त्यांचा जो एक्झिक्युशन गेम आहे ना, एक्झिक्यूट म्हणजे विचार करायचा आणि करून टाकायचा. दॅट इज द बेस्ट थिंग अबाउट इट. लॉट टू लर्न, व्हेरी इन्स्पायरिंग.
इन द सेन्स की बघ ना, तुला माहिती आहे ना आयडिया मधला गॅप काय असतो, तो आयडिया आणि एक्झिक्युशन मधला एक जो मेन गॅप असतो त्या लोकांमध्ये तो ऑलमोस्ट नाहीच आहे असं वाटतं नाही का, बिकॉज एवढे असं एक्झिक्यूट करतात गोष्टी. दॅट इज द बेस्ट थिंग आहे. आणि जे आता एसओएस आणि त्यांचं बीफ सुरू आहे तो कुणाच्या साईडने? मी नाही फॉलो केले बीफ वगैरे, मी नाही फॉलो करत, मी कोणाच्या साईडनी नाही एकदम असं विचारायला गेलास तर. पण माझा पॉईंट असा असतो की कधी कधी पहिल्या कारण मी बीफ फॉलो नाही करत, कारण भाई वेळ नाहीये. खरं गोष्ट बोललास ना की 2 दिवसात मी 8 गाणी नाही ऐकू शकत भाई. कळतंय ना, म्हणजे असा विषय आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर आहे मी, पण मी 2 दिवसात 8 गाणी नाही ऐकू शकत, माझ्याकडे वेळच नाही तेवढा. आणि तुला बीफ पासून मी थोडा लांब राहतो. नेझीचं आणि ह्याचं झालं कोणाचं? आपल्या तला अंजुमचं बिचारा भाई. नेझीचा तर विषय चाललाय वेगळा. ठीक आहे, मला वाटतं नेझी म्हणजे रॅपर वगैरे तर सोड, तो मेंटल लेवलवरती आता थोडा ही इज स्ट्रगलिंग, ही इज हॅव्हिंग अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. बाकी नेझीसाठी, कारण नेझी अशा माणसांमधनं ज्यांना आम्ही बघून चालू केले नाही का, तर त्यासाठी नेहमी एक मनात सॉफ्ट स्पॉट आहे. मला नाही कळत म्हणजे तला अंजुमनी त्याला का डिस केलं, म्हणजे नेझीला डिस करून काय उपटणार भाई, असा विषय आहे. तला अंजुमचं कुठलं आवडतं तुला? ऐकतोस त्याला? तला अंजुमची ऐकली, सर्व गाणी ऐकलीत मी. डेलीवरती नाही ऐकत, पण तला अंजुम खूप सुंदर आहे. डेंजर लिहितो ऐकतली, पद्धतशीर लिहितो. यावरची नाही येणार कुठला अल्बम वगैरे? माझा एखादा अल्बम? माझा एक आता ईपी येणार 3 गाण्यांचा ऑगस्ट मध्ये, ह्याच महिन्यात. क्या बात आहे. त्याच्यानंतर स्टॉप बुलशिट द फॅन्स व्हॉल्यूम 2 येणार ऑक्टोबरला. त्याच्यानंतर त्याचे म्युझिक व्हिडिओ नवीन रिलीज नाही, मग डायरेक्ट पुढच्या वर्षी अल्बम येणार आपल्याला. सो जो आता ईपी येणार आहे त्यातलं एखादं कुठलं गाणं? पंखा फास्ट. एक्झॅक्टली. त्या ईपीचं नाव काय ठरलंय माहितीये का? त्या ईपीचं नाव ठरलंय लोखंड. बर. कारण त्यातली सर्व गाणी अशी आहेत नाही का, सर्व गाणी अशी आहेत. 3 गाणी आहेत त्यात. एकाचं नाव आहे पंखा फास्ट, एकाचं नाव आहे अलगत, एकाचं नाव आहे सिरीज. बर. त्यातलं पंखा फास्ट ऐकव का मी तुला? 100%. असंच ऐकू, बीट वर ऐकव का? तू बीट वर ऐक, कारण त्या बीट मध्ये डेंजर पॉवर आहे भाई. तू म्हणजे काहीतरी वेगळं आहे रे. म्हणजे तुझे जे वर्ष आहेत ना, पंखा फास्ट, हे लोकांना रिलेट करतात. डेलीचे शब्द आहेत, जड शब्द नाही, जड शब्द नाही. म्हणजे ते सीधे मत वगैरे कसं ते समजायला वेळ लागतो, किंवा तो एकदम हार्डकोर फॅन लागतो. तसं तुझं गाणं सगळ्यांना रिलेट करतं. ते एक, आणि इन्स्पिरेशन मराठीमध्ये असं कोणीच देत नाही की जे तुम्हाला डेली लाईफ मध्ये चालण्यासाठी कोणतरी प्रेरित करते गाण्या थ्रू. असं मराठीमध्ये मला तू एकच वाटतो की जो पुश करतोय. अरे नाही, म्हणजे मी खरं सांगतो, मी माझ्या स्पॉटीफायला, युट्यूब म्युझिकला जे आहे ते तुझे वर्ष आहेतच. ठरलेली गाणी, कापसाचं गाय तर रोजच आहे. आणि ते हे एक सांगणार की आपण जे करणार, दादाचं गाणं आपण शूट करणार कापसाचं काय, दादा म्हणलं पण तिथं एक येतंय ऑडचं आणि श्रेयसचं कोलॅब असेल तिथं, जरा मज्जा येईल. दादा आता जाता की मला तर हे माहितीये तू 100% आज ते एक गाणं आहे, उद्या अख्खं सगळंच असणार आहे टॉपला, तेव्हा सोबत काहीतरी मोठं करू आणि म्हणजे गाजू, जरा जग जिंकू तुझ्या सोबत. जग जिंकू, एकत्र जग जिंकू, त्यात मजा आहे. म्हणजे जे आहे ना, आणि आता पण भारी वाटतं की आता काय नाही पण ते होणार आहे. माहिती आहे, तेवढा कॉन्फिडन्स आहे, मध्ये तो विषय संपून जातो. आणि तीच मजा आहे जेव्हा काही नसतं ना, जग जिंकायची जेव्हा स्वप्न पाहतो आणि हातात काय नसतं,
तेव्हाची मजा येते ना ते मजा येते. अचीव करायची. तर तो नाश्ताच वेगळा आहे. म्हणजे तो खरंय. कुठलंच किक नाही भेटू शकत ते. आय नो. ते मजा नाही. दादा आपण जाता आता एक रॅपिड फायर घेऊयात. पण ते रॅपिड फायर थोडंसं वेगळं असेल. सो फ्री स्टाईल असेल. मी तुला एक 5-6 शब्द देतो. चालतंय 3 मराठी 3 इंग्लिश. चालतंय. सो तुला मी देतो. पहिले तर मोटिवेट. I mean, see, I know I'm great, and they tell that I motivate, but I just go and do it, man. I don't try to wait. No hate. I'm just trying to be one of the greats. I'm trying to eat everything up that is on my plate. Struggle. And everybody talking about the struggle, but nobody wanna work, man. Nobody wanna hustle. Nobody wanna speak, man. Everybody fumble. I don't know, Pain. man. I'm just trying to stay humble. And if you look at this pain that I'm putting to my pain, I'm outside alone standing in the rain, and I don't know, I don't want to stay the same. आणि जिद्द ती माझी कधी संपत नाही. बाकी मी नुसता चालत राहतो, कधीच थकत नाही. पुढं मागं काहीच नाही, बघत नाही, पाठिंबा. काही सुचत नाही. पाठिंबा तसा घरच्यांचा भक्कम. बाकी पुढं असतील नको असतील 1770, आपल्याला नाही काही फरक असू दे कोणी 72. मित्रांनी काय केलं माहितीये का आयुष्यात? मित्रांनी शिकवलं मला जीवन जगायचं कसं, आणि ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या गोष्टी बघायचं कसं. कळतंय का? वेदांग म्हणजेच मित्र. आणि आता जे पण आपण काय पुढे तुला दिसणार आहे चित्र, ते आम्ही सोबतच गिरवलेलं आहे. जग जिंकायचं. अरे जग जिंकायचंय, आपण करू सोबत. आणि मी आणि वेदांग आणि दोघच. ऑड म्हणजे एकदम जगा वेगळा. कळतंय का? ऑड म्हणजे एकदम जगा वेगळा. आय डोंट नो व्हॉट्स नेक्स्ट, बट ऑड इज गोना बी समथिंग डिफरंट. आय डोंट नो. मिस झालं. बोल पुढे. मला पण सुचत नाही तेवढं पटकन दादानी मध्ये केलंय. मजा आली माहिती दादा. एकंदरीत कसलं सुचतंय तुला? फुल मजा आली. तुला कसं वाटतं? मला लय बरं वाटलं भाई. एवढ्या दिवसांनंतर एवढ्या साऱ्या गोष्टींबद्दल बोललो. मला पण तुला त्या गोष्टी सांगायला भेटल्या माझ्या आयुष्यातल्या, ज्या आपण प्रॉब्ली बाहेर बसून नसतो बोललो, नाही का? त्या सर्व गोष्टींबद्दल बोलायला मजा आली. अजून नवीन म्हणजे असं होतं कधी कधी बोलता बोलता तुला आयडिया येतात, गाण्याच्या आयडिया दिसतात. तशा पण मला 2-3 गोष्टी झाल्या मध्येच, काही ना काही सुचलं. आता बघू त्यांचं पुढं काय होते. पण खूप मजा आली भाई मला पण. खूप काय वाटतं दादा तुला या प्लॅटफॉर्म वरती येऊन? जे आपण छोटस तू पाहिलंय, तू पाहिलंय, तू खूप दिवसांपासून मला पण फॉलो करतो ते. भाई मला दोन गोष्टी आहेत. आता बघ, तुझ्या कामाच्या आधी मला वाटतं जे आपलं दोघं आपण जिकडनं येतोय, सगळ्यात जो बेस आहे इंजिनिअरिंगचा, इंजिनिअरिंगच्या बेसमध्ये इंजिनिअरिंगच्या पोरांना एक किडा असतो ना मेंचू, ते जे काही असेल ना ते पार पाडतात, नाही का? फिगर आउट करायची क्षमता असते, नाही का? काही प्रॉब्लेम आहे, हा फिगर आउट करू. आता मला वाटतं तू पण त्याच लेवलवरती काम करतोय, की तू जे काय असेल एक एक टॅकल करतोय आणि एवढं सर्व बसवतोय. कारण मला वाटतं तू जर पॉडकास्ट बोलायला गेलास तर तुझं काम आहे फक्त बोलणं, ठीक आहे, आणि प्रश्न विचारणं. पण ते सोडून बाकीची आजूबाजूची डिझायनिंग, कॅमेऱ्याचे पुढचे लाईट, मागचे लाईट, कॅमेरा, व्हिडिओ सोडल्यानंतर अख्खा विषय येतो साऊंडचा. त्या सर्व गोष्टी एकत्र करून आणणं इज कमेंडेबल ब्रो. आणि मला वाटतं ते म्हणजे अवघड काम आहे, असं नाही की ते सोपं काम आहे. आणि हा बॅकग्राऊंडचं काम सोडून जे तू पुढे करतो, म्हणजे ज्या टाईपचे तू कन्व्हर्सेशन घडवून आणतो, ज्या टाईपचे गेस्ट येतात तुझ्याकडे, ते बघून खूप बरं वाटतं एकतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या त्या गोष्टी नाही ज्या इंटरनेटवरती तुला सर्व चॅनलवरती बघायला भेटतात, नाही का? तू काहीतरी वेगळंच टॉपिक बोलतो, काहीतरी रॅन्डम टॉपिक बोल. लास्ट टाइम मी बघितलं, यू आर टॉकिंग अबाउट रिलेशन, यू आर टॉकिंग अबाउट हुकअप्स, ठीक आहे. आणि मला नाही वाटत मराठी हाऊस होल्ड मध्ये या सर्व गोष्टी डिस्कस होतात, कळतंय का? आणि या सर्व अशा गोष्टी ज्या सर्वांच्या आयुष्यात घडतात. आणि तू असे पॉईंट आणतो ज्या आपल्या समाजात ज्या गोष्टींची जास्त नाही का मेन्शन नाही केलं जात, पण त्या गोष्टी तुझ्या लाईफला शेप करतात. ते बघून मला लय बरं वाटतं, नाही का? की अशा आतमधले जे इश्यू असतात ना, खाली टाकले आपल्या, ते वर ते वर आणून ब्युटिफुल बरं वाटतं मला खूप बघून. ते तुझ्याकडून थोडं शिकतोय. आणि तुझं नाव यार हे लय लकी असायला लागतं. आणि नाही का की तुला जे नाव भेटले ऑड इंजिनियर, पद्धतशीर नाव आहे. अजून कसं तुला डिस्क्राईब करायचा तरीकाच नाही, कळतंय का? ऑड, वेगळा, विचित्र, इंजिनियर, काहीतरी करतोय असा विषय, एकदम परफेक्ट. तुझं ब्रँडिंग पण लय मला पद्धतशीर वाटतं. दादा मी थोडक्यात एक जरा सांगितलं की ऑड इंजिनियरचे जे गाणं आहे ना, ते मी 100% 1 लाख सबस्क्रायबर झाले, ते लवकरच होणार आहे. आता आपल्या युट्यूबला किती सबस्क्रायबर आहे? आता एक 65 असतील ना. 65 पर्यंत आहे. आणि किती वर्षात 65,000 झाले? 65,000 ही जर्नी आहे, म्हणजे 3-4 वर्षाची आहे. 1 वर्षात केलं. 65,000 लय मोठा आकडा आहे युट्यूब साठी पण. आणि त्यात युट्यूब मेन नाही ना आपलं, बिझनेस, इंस्टाग्राम सोडून तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून पण काम करता. हे लोकांना माहिती फुल आहे. A to Z क्रेझी भाई. आता पिकअप घेतले, पण आता 1-2 महिन्यात 100K आहे. खूप तो आलाय म्हणल्यावर ते लवकर होते. त्याच्यामुळे तुला काय वाटतंय, असं काय असलं पाहिजे गाण्यात? आणि मला
त्यातलं एखादं. जे आपण बोललेलो ना त्या हिशोबाने ऑड इंजिनियरच्या गाण्यामध्ये अशा गोष्टी येणार आहेत ज्याने आपण दाखवून देतो की ऑड पॉड आणि ऑड इंजिनियर हा का वेगळा आहे आणि का काय म्हणतात असरदार इफेक्टिव्ह आहे ना जे तू करतोस ते इट इज व्हॉट यू डू ऑन ऑड द कॉन्व्हर्सेशन आर सो गुड इट इज रिलेटेड समथिंग टू गॉड करते का मी काय म्हणतो असं कारण त्या गोष्टी तू अशा काहीतरी रिलेटेड आहेत त्या आपण अशा बोलतो दॅट इज द बेस्ट थिंग अबाउट ऑड असं मला वाटतं आपण गाणं लिहिल्यावरती ऐकू यांना पूर्ण 100%. दादा खूप भारी वाटलं तू मला आलास पण खूप आणि बरं एकदम वाटलं असं, भाई धन्यवाद फायनली खूप दिवस बोलल्याबद्दल. चाललं होतं. हा नाही, ना. धन्यवाद काय आपलंच आहे सगळं. सो मला खूप मजा आली आणि रिअल श्रेयस आज सगळ्यांना कळेल खरंय. आणि याचा मागचं स्ट्रगल म्हणजे तांबडी चांबडी हिट व्हायच्या मागे 10 वर्ष गेली आणि ही कुठेतरी सुरुवात आहे आता पुढच्या जे पुढच्या जे फ्लिप होणार आहे मराठी इंडस्ट्री मधलं जे म्हणजे तो दादा करणार आहे. आता आपल्याला समज तांबडी चांबडी तर खूप सुंदर परफॉर्म करते पण आता आपल्याला जी पुढे एक असा वनवा भेटणार आहे ना त्याची ही फक्त एक छोटी चिंगारी आहे असं म्हणून सोडून देतो मी विषय. काय काय कशा नोटवरती एंड करायचं काय वाटतं तुला काय आहे तुझ्याकडे असं लाईन मी एक माझ्या पुढच्या गाण्यातली एक ओळ सांगतो ठीक आहे त्यावरती तू एंड कर की येणाऱ्या आगेची पहिली मी चिंगारी समुद्र सुकवेली गरमी मी बिंदास आहे झाट मला चिंता आहे संपूर्ण टाकू विषय. ठीक आहे खडक त्याच्यामुळे दादा ज्या कोणी आज पहिल्यांदा श्रेयसला डिस्कवर केलं असेल तर दादाचं चॅनल आहे श्रेयस आगवेकर जावा फॉलो करा गाणी ऐका आणि आवडली 100% आवडणार आहे मी गॅरंटी देतो आणि दादाला मेसेज करा दादा रिप्लाय देतो दादा एकदम हंबल आहे त्याच्यामुळे दादा एवढा फेमस आहे मजा आली भाई मजा आली खूप मजा आली. एक नंबर मोठं काहीतरी करू सोबत करू सोबत जग करू सोबत जग जिंकू Yes. नवीन टॅगलाईन आहे आपली जग जिंकू सोबत Cheers, या नोटवर. Cheers.